सर्वप्रथम आजचं जे आपला कार्यक्रम आहे, त्याचा जो विषय आहे तो समजून घ्या, की आपलं जग अत्यंत आनंदी, सुखकर आणि जगण्यास योग्य करण्याकरता सगळ्यात जास्त महत्वाची जर गोष्ट कोणती असेल, तर ती परिवर्तन आणि विचार ही आहे. नवीन विचार ज्या समाजामध्ये, ज्या व्यक्तीला, ज्या समूहामध्ये लोकांना सुचतात, त्या समूहांमध्ये नेहमी चांगली परिवर्तनं, चांगले बदल झटपट घडून येतात आणि त्या समाजाची प्रगती होते, त्या व्यक्तींची प्रगती होते, असा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. आणि म्हणून या परिवर्तनाला जबाबदार असणारे जे कल्पक विचार आहेत, ज्याला साधारणपणे इंग्रजीमध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग किंवा मराठीमध्ये प्रतिभाशाली विचार असं आपण म्हणतो, त्यांची प्रत्येक समाजाला गरज असते, प्रत्येक ठिकाणी असते. काही अगदी सोपी सोपी घरगुती उदाहरणं देऊन सुद्धा मला हे आपल्याला समजावून सांगता येईल. पण त्याच्या पहिले या प्रतिभा संपन्न विचारांची, कल्पक विचारांची कल्पना जरा समजून घ्या. जे सर्व विचार वेगळ्या कल्पना, वेगळे दृष्टिकोन, नवीन विकासाचे प्रवाह यांना चालना देतात. सकारात्मक विचारांना, सकारात्मक दृष्टिकोनांना काहीतरी होऊ शकतं या विश्वासाने पुढे जाण्याकरता प्रोत्साहन देतात आणि सर्वोत्कृष्टता साध्य करण्याकरता उपयुक्त असतात. अशा सर्व विचारांचा, सर्व कल्पनांचा आपण सामान्यपणे कल्पक विचारांमध्ये समावेश करतो. मी एक सोपं उदाहरण तुम्हाला देणार आहे. तुम्ही ती क्रिकेटची मॅच पाहिली असेल या चित्रामध्ये. तर त्या चित्रामध्ये अंपायर जो आहे, जो पंच आहे, तो एक मोबाईल फोन आहे. त्याच्यावर फोटो घेऊन ती मुलं कोणी आउट आहे किंवा नाही हे ठरवित आहेत. एखाद्या साध्या दैनंदिन उपयोगातल्या उपकरणाचा आपण किती कल्पकतेने वापर करू शकतो याचं हे खूपच उत्तम उदाहरण आहे. तर हे दुसरं उदाहरण बघा. आपल्या अवतीभोवती परिसरात बऱ्याच ठिकाणी प्लास्टिकचे, कागदाचे तुकडे, वेगवेगळ्या प्रकारचे अशा निरुपयोगी वस्तू असतात. आपण त्या निरुपयोगी समजूनच टाकून देत असतो. पण एका शेतकऱ्याने या निरुपयोगी वस्तूंचा वापर करून आपलं ग्रीन हाऊस तयार केलं आणि त्यांनी शेती अधिक चांगल्या प्रकारे पिकवायला सुरुवात केली. केवळ ₹3000 खर्च करून. ज्या सर्व आपल्या शेतीच्या आणि गावाच्या परिसरात पडलेल्या टाकाऊ वस्तू होत्या, त्यांचा वापर करून त्यांनी अशा प्रकारची यंत्रणा प्रस्थापित केली. समाजामध्ये बदल आणण्याकरता बरीच वेळा आपण तक्रारी करतो. आपण वेगवेगळ्या प्रकारे नाराजीचे सूर आपले उगवतात, की बुवा हे उपलब्ध नाही, ते नाही आणि म्हणून बदल होऊ शकत नाही. खरं सांगायचं तर ही सर्व साधनं प्रत्यक्ष नवीन आणि कल्पक विचाराशिवाय निरुपयोगी असतात. कितीही साधन संपन्नता असली तरी समाज किंवा देश पुढे जातोच असं नाही. जर या सर्व साधनांचा वापर करण्याची कल्पकता, प्रतिभा आपल्यापाशी नसेल, तर इतर सर्व साधनं निरुपयोगी असतात. सर्वात उपयुक्त आणि महत्वाचं साधन विकासाकरता, प्रगतीकरता, परिवर्तनाकरता जर कोणतं असेल, तर ते कल्पनाशक्ती आणि कल्पक विचार हेच आहे. मग याची आपल्याला गरज काय असते? तर सगळ्यात पहिले तर जिवंत राहणं, टिकून राहणं याकरता देखील नवीन विचारांची गरज असते. विकास करायचा असेल, प्रगती करायची असेल, आपल्या मनातल्या वेगवेगळ्या कल्पनांना व्यक्त करायचं असेल, वेगवेगळ्या संकल्पना नवीन प्रकारे मांडायच्या असतील, तर त्याही करता अशा प्रकारच्या प्रगतिशील आणि नवीन विचारांची गरज प्रत्येक समाजाला असते. स्वतःचं संरक्षण करायचं असेल, इतरांचा विनाश करायचा असेल, समाधान मिळवायचं असेल, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या आत्मसंतुष्टीच्या साठी आपल्याला जर सर्वात महत्वाचा जर कोणती गोष्ट असेल, सर्वात महत्वाचं जर कोणतं साधन असेल, तर ती कल्पनाशक्ती आहे. मी याची तुम्हाला 2 साधे उदाहरणं देणार आहे. आपल्या बाणेर परिसरामध्ये योगा गार्डनमध्ये जेव्हा आपण एकत्र येऊन व्यायाम करतो, त्याच्यानंतर हसरे बोल श्री ठाकूर साहेब सादर करतात. माझ्या माहितीनुसार जवळपास आतापर्यंत 900 वेगवेगळे 4 ओळींची उत्तम कविता त्यांनी सादर केल्या आहेत. प्रत्येक याच्यामध्ये प्रस्थापित असणाऱ्या कल्पना असतील किंवा नवीन कल्पना असतील, वेगवेगळ्या शब्दांमध्ये अत्यंत कल्पकतेने आणि सहज समजतील अशा प्रकारे त्यांनी व्यक्त केले आहे. याच्यामध्ये जी कल्पना शक्ती आहे ती आपल्या अवतीभोवती दिसून येते. परंतु खरंच आपण जर हिचा वापर इतका सातत्याने करायचं ठरवलं तर अनेकांना शक्यही होणार नाही. उत्तम कल्पना शक्तीमुळे माणूस आपलं जीवन, आपल्या परिसरातल्या लोकांचं जीवन कसं आनंदी करू शकतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.
दोन माणसांचा उल्लेख येथे तुम्हाला कल्पनाशक्तीचं उदाहरण देताना प्रथम मला करायचं आहे. आपल्यापैकी अनेकांनी हरियाणामधील चंदीगड शहरातलं रॉक गार्डन पाहिलं असेल. कदाचित काही लोकांनी ते पाहिलंही नसेल, पण त्याचं वैशिष्ट्य काय आहे जरा समजून घ्या. श्री नेकचंद नावाच्या एका सामान्य निवृत्त सैनिकाने असा विचार केला की माझ्या परिसरात एक चांगला बगीचा का असू नये, आणि तो बगीचा बांधण्याकरता नवीन वस्तू आणण्यापेक्षा लोकांनी टाकून दिलेल्या, फेकून दिलेल्या, कचऱ्यात पडलेल्या वस्तूंचा जर मी कल्पकतेने वापर करू शकलो, तर हे अधिकच उपयुक्त आणि दर्शनीय तर होईलच, पण लोकांना प्रेरणादायी होईल. श्री निकचंद यांनी या प्रयत्नांना सुरुवात केली. परिसरात पडलेले काचेचे तुकडे, अर्धवट फुटलेल्या बाटल्या, स्टीलचे तुकडे आणि इतर अनेक सगळे पदार्थ घेऊन त्यांनी अशा प्रकारच्या एका बगीच्याचा निर्माण करण्याचा प्रकल्प हाती घेतला. जवळपास 15 ते 20 वर्ष अथक प्रयत्न करून या रॉक गार्डनची त्यांनी निर्मिती केली. आज जगातलं हे एक आश्चर्य आहे. ज्या गोष्टींना आपण निरुपयोगी समजतो, टाकाऊ समजतो, अशा गोष्टींचा इतका कल्पक वापर करण्याची क्षमता एखाद्या व्यक्तीमध्ये असते आणि त्याच्यामुळे परिसर किती आनंदी होऊ शकतो, याचं एक उत्तम उदाहरण आहे. दुसरं उदाहरण मला परत चंदीगड शहराचंच द्यावंसं वाटतंय. या शहराची रचना एका विशिष्ट पद्धतीने करण्यात आली आहे. हे शहर हे भारतातलं पहिलं नियोजित शहर आहे आणि त्यामुळे या शहराच्या एकंदरीतच परिसराचा, जागेचा, साधनांचा खूपच कल्पकतेने वापर झाला आहे. चार्ल्स कोरिया नावाच्या शिल्पकारांनी आणि नगर स्थापत्य रचनाकारांनी या शहराची निर्मिती केली. आपल्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून व्यक्ती किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प राबवू शकतात आणि त्यातून समाजाला कशा प्रकारे साधनांचा योग्य वापर करण्याची प्रेरणा देतात, याची ही उदाहरणं आहेत. पण याहीपेक्षा एक वेगळं उदाहरण मला तुम्हाला द्यावयाचं आहे. त्यापूर्वी या कल्पनाशक्तीचे वेगवेगळे स्वरूप लक्षात घ्या. अनेक प्रकारची प्रतिभा आणि कल्पनाशक्ती समाजातल्या वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये असते. काही व्यक्ती विविधांगी स्वरूपाचे विचार अत्यंत उत्तम प्रकारे एकाच वेळी व्यक्त करू शकतात. एखादा व्यक्ती स्वतः गायक असतो, तोच संगीतकारही असतो आणि त्याच्यावर तो उत्तम अभिनयही करू शकतो. अशी विविधांगी त्याच्या प्रतिभेची रूपं त्याच्यामध्येच समावलेली असतात. मी तुम्हाला याचं उत्तम उदाहरण म्हणून श्री सत्यजित रे यांचं उदाहरण देईन. ते स्वतः एक उत्तम चित्रकार होते, खूप सुंदर कथालेखक होते, चित्रपट दिग्दर्शक होते, संगीतकार होते. अशा प्रकारचे अनेक गुण एखाद्या व्यक्तीमध्ये खूप समावलेले असतात आणि त्याच्यामधून त्याच्या प्रतिभेचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला पाहायला मिळतात. काही वेळा ही जी प्रतिभाशक्ती असते, ही वेगवेगळ्या क्षेत्रात उमटते, वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होते. काही लोक कादंबरीकार असतात, विनोदी कथाकार असतात, अभिनय करू शकतात, संगीत देऊ शकतात, विविध वाद्य वाजवू शकतात आणि हे सगळे हुनर त्या व्यक्तीत एकाच वेळी सामावलेले असतात. श्री पु ल देशपांडेंसारखं उदाहरण कोण विसरू शकेल बरं? अनेक पातळ्यांवर काही लोक काम करतात. अगदी सामान्य वाटणाऱ्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या जीवनात नवीन नाविन्य आणि वेगळेपणा दिसून येतो. तर ते ज्या क्षेत्रात कार्य करतात त्याही क्षेत्रात ते वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करीत असतात. याचं आणखीन एक उदाहरण द्यायचं म्हणजे नोबेल पारितोषिक विजेते सी सुब्रमण्यम. अ, हे स्वतः उत्तम गणितज्ञ होते. सुब्रमण्यम लिमिट या नावाने त्यांच्या सिद्धांतांना मान्यता मिळाली, नोबेल पुरस्कार मिळाला. पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे ते अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे संगीतकार होते. काही वेळा आपण एखादी कल्पना एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात वापरून पाहतो आणि त्याच्यामधून नवीन आविष्कार, नवीन प्रयोग होतात, नवीन संकल्पना, नवीन विचार पुढे येतात. अशा अनेक प्रकारे आपण या कल्पकतेचा वापर होताना पाहतो. एका स्त्रीचे उदाहरण मला इथे द्यावयाचं आहे. तिचं नाव आहे सुलगत्ती नरसिंह. या स्त्रीनी वयाच्या 10व्या वर्षापासून तर 85 वर्षापर्यंत जवळपास 75 वर्ष आपल्या परिसरातल्या महिलांची सेवा केलेली आहे. कशा प्रकारे हो? बाळंतिणीला योग्य प्रकारच्या शुश्रूषेची आणि नर्सिंगची आवश्यकता असते. अगदी दूरस्थ असणाऱ्या खेड्यांमध्ये, गिरिकिंदरांमध्ये आजही भारतामध्ये उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध नाही. सुलगत्तीबाईंनी आपल्या आयुष्यामध्ये जवळपास 3 लाख स्त्रियांना बाळंतपणात सहाय्य केलेलं आहे. 2018 साली त्यांना त्याच्याकरता पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या सेवेचा गौरव करण्यात आला. एखाद्या माणूस अडचणींना सोडविण्याकरता किती वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी केवळ बाळंतपणातच मदत केली नाही, त्यांना शिक्षण मिळालं होतं, पण सुद्धा त्या एक ट्रेंड नर्स होत्या. त्यांनी ग्रामीण भागामध्ये नर्सिंगचं तंत्र कसं वापरायचं याच्याकरता अनेक युवतींना, स्त्रियांना प्रशिक्षित केलं
आणि सोप्या साध्या घरगुती वस्तूंचा वापर या कार्याकरता कसा करता येईल याचेही त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. खरं पाहिलं असता आपल्याला असं वाटतं हे सगळं करण्याकरता खूप औपचारिक शिक्षणाची, विद्वत्तेची आणि मोठ्या पदवींची आवश्यकता असते. असं मात्र काही या उदाहरणातून दिसून येत नाही. कधी कधी पदवी असल्यामुळे अभ्यास आणि संशोधनामुळे देखील वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये प्रतिभा उमटून येते. याचं आणखीन एक उदाहरण द्यावयाचं म्हणजे विक्रमचंद्र ठाकूर या थोर शास्त्रज्ञाचं द्यावं लागेल. आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यावरणाच्या समस्या कोणत्या आहेत, त्यांचा त्या सोडविण्याकरता आपण कोणकोणत्या आव्हानांना आपल्याला तोंड द्यावं लागेल आणि पर्यावरणाचं रक्षण करीत असतानाच पर्यावरणाचं रक्षण करीत असतानाच उपलब्ध असणाऱ्या साधनांचा आपण आर्थिक औद्योगिक विकासाकरता कसा वापर करू शकतो, या सर्वच क्षेत्रात श्री ठाकूर यांनी असाधारण योगदान दिलं. त्यामुळे आशियातल्या सर्वोत्कृष्ट 100 वैज्ञानिकांमध्ये त्यांचा समावेश झाला. त्यांना देखील पद्म पुरस्कार मिळाला. एखादा व्यक्ती आपल्या ज्ञानाचा किती उत्तम प्रकारे उपयोग करू शकतो याचं हे उदाहरण आहे. अनेकांना असं वाटतं की खूप चांगलं शिक्षण, खूप चांगली कौटुंबिक सामाजिक परिस्थिती असेल तर माणसाच्या प्रतिभेला उत्तेजन मिळतं, त्याची प्रतिभा उमटून येते, ती दिसू लागते आणि त्याला प्रोत्साहन मिळाल्यामुळे, चांगलं वातावरण तो मोठं संशोधनपर कार्य करू शकतो. मी तुम्हाला 2 माणसांची उदाहरणं देणार आहे. प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीमध्ये दोन्ही ठिकाणी प्रतिभेचा विकास आणि आविष्कार दिसून येतो. ज्या माणसापाशी प्रतिभा असेल तो प्रतिकूलतेवर मात करू शकतो असं अनेक वेळा सिद्ध झालं आहे. पहिलं उदाहरण आहे श्री जगदीशचंद्र बोस यांचं. जगदीशचंद्र बोस यांचे वडील स्वतः उत्तम शिकलेले व्यक्ती होते, सधन होते, चांगल्या कुटुंबात, चांगल्या सांस्कृतिक परिसरामध्ये त्यांचं बालपण गेलं, त्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण मिळालं आणि त्यांनी आपल्या या शिक्षणाचा खूप चांगला वापर केला. रेडिओ, मायक्रोवेव्ह ऑप्टिक्स, प्लांट सायन्स या सर्वच क्षेत्रात त्यांनी मोठं संशोधन केलं, भारताला मोठा नावलौकिक मिळवून दिला. त्यांच्यामुळे भारतामध्ये प्रायोगिक विज्ञानाची मुहूर्तमेढ झाली असं मानलं जातं. तर दुसरा व्यक्ती, त्याच्याकरता मात्र सामाजिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल, पर्यावरण अनुकूल नाही, घराची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय, अशा याच्यामध्ये पोस्टामध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. खरं पाहिलं असता औपचारिक शिक्षण 10व्या वर्गात, 8व्या 10व्या वर्गातच सुटून गेलेलं होतं. परंतु विचार करण्याची क्षमता मात्र सुटलेली नव्हती. ती अधिकच उन्नत होत गेली, अधिक प्रगत होत गेली. आणि श्रीनिवास रामानुजम अय्यंगार या मुलाला त्याच्यातल्या प्रतिभेमुळे मद्रास विद्यापीठातल्या एका प्राध्यापकांनी ओळखलं आणि सांगितलं की नाही नाही, तुला तुझी प्रतिभा अशी वाया जाऊन चालणार नाही. तुझी जी गणित करण्याची क्षमता आहे, गणिताचं आकलन होण्याची तुझी जी क्षमता आहे ती असाधारण आहे. ते इंग्लंडला गेलेत, तिथे अभ्यास केला. त्यांनी केलेलं योगदान अत्यंत असाधारण राहिलं. अत्यंत अल्पायुष्यातच त्यांचं निधन देखील झालं, पण त्यांच्यानंतर देखील त्यांच्या कामाचा उलगडा आणि संपादन करण्याचं काम कितीतरी वर्ष चालू राहील. प्रतिभेला कशाचीही मर्यादा नाही, प्रतिभेला कोणतीही सीमा नाही, कोणताही बांध नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याचं उत्तम उदाहरण आपल्या देशातलं आणि अभिमानाने सांगता यावं असं जर कोणतं असेल तर इस्रो नावाच्या संस्थेचं आहे. भारतामध्ये जेव्हा अवकाश संशोधनाला प्रारंभ झाला त्यावेळेला कदाचित प्रगत देश आपल्याला हसलेच असतील. विकसित देशांना वाटलं हा बैलगाडी चालविणाऱ्यांचा देश काय प्रगती करणार आहे आणि अवकाशाच्या क्षेत्रात काय संशोधन करणार आहे. खरीच गोष्ट आहे. आपल्या पहिल्या अवकाश यंत्रांच्या वाहनाकरता, स्थानांतरणाकरता आपण बैलगाडीच वापरली इस्रोने. परंतु ज्यावेळेला भारतापुढे एक मोठी समस्या निर्माण झाली, क्रायोजेनिक इंजिन्स, त्याच्याशिवाय अणुशक्तीचं आणि पुढील अवकाशाचं संशोधन होऊ शकत नाही, त्यावेळेला भारतीय वैज्ञानिकांनी स्वक्षमतेने आणि आपल्या प्रतिभेचा परिपूर्ण वापर करून आंतरराष्ट्रीय बंधनांना झुगारून क्रायोजेनिक इंजिन करून दाखवलं ना. सुपर कम्प्युटर सारखी यंत्रणा भारतात विकसित करण्यात आली. त्यामध्ये आपल्या प्रतिभेचा आविष्कारच दिसून येतो. आणि असं बरेच वेळा होत असतं की जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते, जेव्हा आव्हान अधिक तीव्र होत जातं, त्याच वेळेला माणसाची प्रतिभा अधिक वेगाने पुढे यायला लागते. याचं आणखीन एक उदाहरण मला तुम्हाला देता येईल. विजयालक्ष्मी नीलकंठ कृष्णन नवनीत कृष्णन या एका गायिकेचं आहे. लहानपणापासून गायनाची आवड होती. तमिळनाडूमध्ये राहणाऱ्या या स्त्रीला चांगलं वातावरण मिळालं. परंतु तिच्या असं लक्षात आलं की आपल्या पूर्वजांनी ज्या गाण्याच्या पद्धती, जी महान संगीत रचना आणखीन
गीतरचना करून ठेवली आहे, तो सगळा वारसा हळूहळू निघून चालला आहे. लोक ती गाणी विसरत आहेत. लोकांना त्या संगीताची जाणीव नाही आहे. हा आपला सांस्कृतिक वारसा आहे आणि त्याचं जतन करणं आणि त्याचा विकास करणं हे आपलं कर्तव्य आहे, असं त्या स्त्रीला प्रकर्षाने वाटू लागलं. तिने दीर्घकाळ प्रयत्न केलेत आणि त्यानंतर हा सगळा जवळपास नामशेष झालेला इतिहासाच्या पोटात दडलेला वारसा तिने स्वतः शोधून काढला. त्या गीतांचं संपादन केलं, त्या संगीतांच्या रचना केल्यात, त्या जगापुढे सादर केल्यात, मोठा लौकिक मिळाला. त्यांना देखील 2019 साली पद्म पुरस्कार मिळाला. मग ही जी प्रतिभा असते ही एकाच वेळेला आणि एकाच ठिकाणी व्यक्त होते का? नाही. ती वेगवेगळ्या पातळ्यांवर, वेगवेगळ्या स्तरांवर, वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असते. सुरुवातीला एखादी कल्पना आपल्या मनात येते आणि त्या कल्पनेबद्दल जेव्हा आपण जसा वेगवेगळ्या प्रकारे विचार करू लागतो, सातत्यपूर्ण विचार करतो, तेव्हा आपल्याला काहीतरी नवीन कल्पना किंवा नवीन विचार, नवीन मार्ग, नवीन पद्धती लक्षात येते. त्या पद्धतीत आपण हळूहळू बदल घडवून आणतो, सुधारणा करतो आणि त्यानंतर मग आपल्या मनात सुरुवातीला आलेल्या कल्पनेला आपण मूर्त रूप देत असतो. कितीतरी अशी उपकरणं आहेत, अशी साधनं आहेत, की ज्यांची कल्पना माणसाला सुरुवातीला ज्या प्रकारे सुचली होती, ती अत्यंत प्राथमिक आणि ओबडधोबड स्वरूपाची होती. परंतु याच कल्पनांचा विकास आणि विस्तार करून, त्याच्यावर संस्कार करून, त्या कल्पनांना अधिक चांगल्या प्रकारे लोकांनी पुढे आणलं. त्या पुढे आणल्यानंतर समाजाने त्या स्वीकारल्या. त्याचं एक उदाहरण तुम्हाला मला द्यायचं आहे. आपल्यापैकी अनेकांनी रसायनशास्त्राचा अभ्यास केला असेल. त्याच्यामध्ये आपल्याला पिरियॉडिक टेबल नावाची कल्पना, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अ, मूलद्रव्यांची रचना आणि त्याबद्दलची माहिती संकलित करण्यात आली आहे. याची याची ही संकल्पना कशी सुचली हो? या पिरियॉडिक टेबलचा जो निर्माता, त्याला स्वप्नामध्ये पिरियॉडिक टेबलचा आकार दिसला आणि ताबडतोब तो उठला आणि त्याने ती लिहून काढला. लोकांनी सांगितलं, खरं तर आहे का? अपघात आहे, तुम्हाला मुळीच नाही. गेली 3 वर्ष सातत्याने मी याच्यावर विचार करीत आहे आणि मगच मला मेंडेलिफला ही कल्पना माझ्या डोक्यात सतत असणाऱ्या विचारांमुळे सुचली. जेव्हा माझे विचार केंद्रित झाले, तेव्हा मग ती कल्पना माझ्या लक्षात आली. नंतर ती मी स्वतः कागदावर उतरवली आणि तिचा हळूहळू विस्तार करून तुम्हाला आज ज्या रूपामध्ये पिरियॉडिक टेबल दिसत आहे, त्या प्रकारे तो दिसू लागला आहे. तो काही अपघात नाही, तर प्रतिभेचा मोठा आविष्कार आहे. आपल्या देशामध्ये असे अनेक व्यक्ती आहेत, अशा अनेक संस्था आहेत, की ज्यांनी या कल्पकतेचा, या प्रतिभेचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून समाजाला पुढे आणण्याकरता, प्रगतीच्या मार्गावर नेण्याकरता प्रयत्न केला. एक आणखी उदाहरण तुम्हाला मला देता येईल. मणिपूरमध्ये राहणाऱ्या अ, सुभादिनी या नावाच्या मणिपूर येथे पूर्वी वेगवेगळ्या प्रकारची वस्त्र विणण्याची कला विकसित झालेली होती. खूप उत्तम दर्जाच्या शाली आणि अंगावर ओढायची वस्त्र, इतर वस्त्र विणकर तयार करीत असत. त्यात अनेक प्रकारची रचना असत, आकृत्या असत. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल, 70च्या दशकापर्यंत ही कला हळूहळू नामशेष होत गेली. याचं कारण असं की जसे जसे पॉवर लूमवर आणखीन कापड गिरण्यांमधून कापड तयार होऊन यायला लागलं, लोकांना या वस्तूंमध्ये रुची राहिली नाही. ही कला केवळ नष्ट होत नव्हती, याच्याबरोबर हजारो विणकरांचा रोजगार देखील नामशेष होत होता. सुबदानी देवींनी या कलेचा महत्व जाणलं. या कलेला जर आपण पुनरुज्जीवन मिळवून दिलं, तर अनेकांना रोजगार मिळू शकेल. अनेक विणकरांना त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार दाखवून स्वतंत्रपणे स्वयंरोजगार तर करता येईल. मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात आपण प्रवाशांना आकर्षित करू शकतो आणि त्यांनी हे काम सुरू केलं. सुरुवातीला एक छोटीशी सहकारी संस्था स्थापन केली, त्यात केवळ 7 विणकर होते. आज 500हून अधिक विणकरांची ही एक मोठी संस्था आहे आणि संपूर्ण मणिपूर राज्यात पसरलेली आहे. किमान 10,000 लोकांना तरी यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. एका जवळपास मृतावस्थेत गेलेल्या कलेला पुनरुज्जीवन मिळालं आहे. अभय आणि राणी बंग या दोघांचं नाव तर प्रत्येकाला माहित असेल. गडचिरोली, चंद्रपूर परिसरामध्ये ज्या मुलींना अशक्तता आलेली असते, अॅनिमिया असतो, अशा मुलींच्या आरोग्याबद्दल काळजी घेणारं केंद्र प्रथम त्यांनी सुरू केलं. आपण नेहमी तक्रार करतो की समाजात ही गोष्ट होत नाही आहे, अशा समस्या आहेत, तशा समस्या आहेत. परंतु केवळ तक्रार करून हा प्रश्न सुटतो का? उलट या समस्या आहेत याची जाणीव झाल्यानंतर या समस्या कशा सोडवायच्यात याच्याबद्दल जेव्हा आपण विचार करतो, प्रयत्न करतो, त्याच्याकरता वेगवेगळे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो, त्याच वेळेला या समस्यांचं समाधान होत असतं. या दोन्ही लोकांना आपल्या सरकारने पद्म पुरस्कार दिलेला आहे.
सगळ्यात भारतातलं प्रतिभेचं आणि कल्पकतेचं अत्यंत उत्तम उदाहरण जर कोणाला द्यावयाचं असेल तर ते म्हणजे कोकण रेल्वे हे आहे. हे श्रीधरन या नावाच्या व्यक्तीला जेव्हा हा प्रकल्पाबद्दल सांगण्यात आलं, त्याच्या अगोदर अनेक लोकांनी याच्यावर विचार केला होता. बहुतेकांनी कोकण रेल्वे प्रकल्प कधीच होऊ शकत नाही अशाच प्रकारचा निष्कर्ष काढलेला होता. कारण तो परिसर जो आहे त्याच्यातून कोकण रेल्वे जाते. सह्याद्री आणि नंतर पुढचा वेस्टर्न घाट, त्या संपूर्ण भागामधून एखाद्या रेल्वे सारख्या आधुनिक वाहतूक यंत्रणेची स्थापना करणं, अनेक नैसर्गिक आपदांना तोंड देणं, प्रतिकूल परिसरामध्ये एखादी नवीन यंत्रणा प्रस्थापित करणं, हे अवघडच नव्हे तर खूप जास्त खर्चाचं काम आहे, खूप दीर्घकाळ चालणारं काम आहे. भारतात जेव्हा कोकण रेल्वेच्या प्रकल्पाची घोषणा झाली त्यावेळेला त्याला किमान 40 वर्ष लागतील असा अंदाज बांधण्यात आला. परंतु आपल्याला आश्चर्य वाटेल, अवघ्या 8 वर्षामध्येच हा प्रकल्प पूर्ण झाला. अनेक दीर्घ पल्ल्याचे पूल येथेच स्थापन करण्यात आले आणि या रेल्वे प्रकल्पामुळे त्या संपूर्ण परिसरात मोठा बदल देखील घडून आला. जेव्हा आपण योग्य संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो, आव्हानांकडे संधी म्हणून पाहतो आणि त्याच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक असतो, त्याच वेळेला आपण आपल्या प्रतिभेचा आविष्कार दर्शवू शकतो. कोकण रेल्वेने हे नेहमीच सिद्ध केलेलं आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा प्रकल्प आपल्या सर्व भारतीयांच्या प्रतीक असणाऱ्या प्रतिभेचं, आत्मविश्वासाचं आणि उपलब्ध साधनांच्या कल्पक वापरण्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, या प्रकल्पाकरता जेवढे ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी अर्ज केले होते, टेंडर्स भरले होते, त्याच्यापेक्षा कितीतरी कमी किमतीमध्ये हा प्रकल्प आपण पूर्ण करू शकलो. जर समजा एखादी गोष्ट आपण निर्धाराने करायचं ठरवलं असेल, प्रश्न किंवा समस्या सोडवायचं ठरवलं असेल, तर त्याच्याकरता मार्ग सापडतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. मग ही प्रतिभा आपल्यात कशामुळे निर्माण होते? सगळ्यात पहिले तर आत्मविश्वास. ज्या व्यक्तीमध्ये एखादी गोष्ट मी करू शकतो असा विश्वास आहे आणि त्याच्याकरता प्रयत्न करण्याची तत्परता आहे, तो आपल्या परिसराचं, समस्येचं योग्य निरीक्षण, आकलन ज्याला होतं, जो सातत्याने त्या समस्येबद्दल विचार करतो, चिकित्सकपणे, कुतूहलपणे त्या समस्येचे वेगवेगळे पैलू समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्याकरता, त्या समस्येच्या समाधानाकरता लागणारी ऊर्जा, कितीही संकट आली, कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा अथकपणे काम करण्याची ऊर्जा ज्याच्यामध्ये आहे आणि जो केवळ बोलत नाही तर कृती करण्याची तयारी दाखवतो, असा व्यक्तीच प्रभावीपणे, कल्पकपणे एखादी गोष्ट अंतिम साध्यापर्यंत नेऊ शकतो. आणि म्हणून प्रतिभा बरेच वेळा अनेकांमध्ये असते, पण फार कमी लोक त्या प्रतिभेचा वापर करू शकतात. मी तुम्हाला याचं एक उदाहरण सांगतो. आपल्या घरी आपला अनुभव असेल की एखादा पदार्थ आपल्या घरी आपल्या पत्नीनी, बहिणीनी तयार करायचं ठरवलं असेल, बरेच वेळा तो पदार्थ चुकतो, त्याचे काहीतरी घटक बदलतात, परंतु त्याच्यामुळे ती स्त्री निराश होत नाही. ती त्यात आणखीन काहीतरी दुरुस्त्या करून तो पदार्थ चवदार करण्याचा प्रयत्न करते आणि त्याला नवीनच नाव देते. तुम्ही कधी जर एखाद्या शिंप्याकडे गेला असाल तर त्याला तुम्ही सांगितल्यापेक्षा वेगळ्या प्रकारे तो तुमचा सदरा शिवतो, परंतु तो काय सांगतो, हे लेटेस्ट फॅशन आहे साहेब, आज याची चलन आहे. तो ज्याला आपल्या चुकांवर मात करता येते आणि त्या चुकांमधून काहीतरी नवीन शोधता येतं, तो मनुष्य कल्पकच असतो. मी तुम्हाला याचं आणखीन एक उदाहरण देतो. बंगलोरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये शिकणारा एक विद्यार्थी घरी जायला बस स्टॉपवर गेला. दसऱ्याचे दिवस होते, खूप गर्दी होती. त्याला स्वाभाविकपणे वेळेवर त्याची हवी ती बस मिळत नव्हती. कसा बसा तो घरी पोहोचला, पण त्याच्या लक्षात आलं ही एक खरंच मोठी समस्या आहे. आणि मग त्या मुलांनी केवळ स्वतःपुरता त्या समस्येला समाधान शोधलं नाही, तर त्यांनी एक नवीन प्रकल्पच त्यातून शोधून काढला, रेड बस नावाचा. आज पूर्ण भारतात रेड बस हा प्रकल्प प्रसिद्ध आहे. तुम्हाला हव्या त्या गंतव्याचं तिकीट बुक करायचं असेल, तिकीट मिळवायचं असेल, आरक्षण करायचं असेल, तर तुम्ही रेड बस प्रकल्पाच्या माध्यमातून हे काम करू शकता. आणखीन एक उदाहरण देतो. उज्जैन शहरामध्ये केशव सदाशिव मुसळगावकर या नावाची व्यक्ती आहे. भारतातल्या अनेक संस्कृत ग्रंथ कालबाह्य झाले आहेत, दुष्प्राप्य आहेत, इतिहास जमा झाले आहेत, मिळणार नाही असा समज होता. त्यातली काही वाक्य कधी कधी कोणाला ऐकू येत होती, पण तो मूळ ग्रंथ मात्र उपलब्ध नव्हता. आपलं संपूर्ण आयुष्य, जवळपास 40 वर्ष, श्री मुसळगावकरांनी अशा इतिहास जमा झालेल्या काळाच्या उदरात नष्ट झालेल्या ग्रंथांना शोधून काढण्याकरता आणि ते ग्रंथ शोधून त्यांना योग्य शुद्ध स्वरूपात त्याचं संपादन करून समाजापुढे आणण्याकरता प्रयत्न केला.
अर्थात स्वाभाविकपणे त्यांचं हे या कार्याचा गौरव म्हणून शासनाने त्यांना पद्मश्री पुरस्कारही दिला. जेव्हा केव्हा आपण एखाद्या समस्येबद्दल वेगवेगळ्या प्रकारे विचार करतो, त्या समस्येच्या सोडविण्याकरता विचारांची गुंतवणूक करतो, त्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थाने नवीन दिशा, नवीन मार्ग सापडतात. आपल्या परिसरामध्ये आपण आजकाल पाहिलं असेल, पुणे शहरात, नागपूर शहरात, मुंबई शहरात, की वेगवेगळ्या प्रकारच्या टाकाऊ वस्तू संकलन करण्याकरता काही संस्था कार्य करतात. मग त्याच्यामध्ये तुमच्या घरात असणाऱ्या जुने संगणक असतील, संगणकाचे काही भाग असतील, सीडीज असतील, निरुपयोगी झालेले कम्प्युटर किंवा टेलिव्हिजन सेट्स असतील, या सर्वांचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारे त्याचा कल्पकतेने वापर करण्यावर प्रयास केला जातो. काही ठिकाणी घरातलं जे टाकाऊ नाशवंत पदार्थ असतात त्याच्यापासून खत निर्माण करण्याचे प्रकल्प राबविले जात आहेत. या सर्वांमधून कल्पकतेचा आविष्कार दिसूनच येतो. पण मला ज्यांच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे ते मात्र गोष्टी व्यक्ती वेगळ्या आहेत. कुशाल कनवार शर्मा या नावाचा व्यक्ती कशा करता हे प्रसिद्ध आहेत हो. आपल्यापैकी अनेकांना हत्तींची हत्या होते, त्यांच्या हस्तिदंताकरता त्यांची शिकार केली जाते आणि त्यामुळे हत्ती हा प्राणी आता नामशेष होण्याच्या परिस्थितीत आला आहे हे ऐकून माहिती असेल. भारतामध्ये केरळ, कर्नाटक आणि आसाम या प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात हत्ती पूर्वी सापडत होते, आजही आहेत. परंतु त्यांच्यावर मोठे संकट निर्माण झालं आहे, ते म्हणजे अशा प्रकारे शिकार करणाऱ्या व्यक्तींपासून. हत्तींना वेगवेगळ्या प्रकारचे रोगही होतात. शर्मा नावाच्या या माणसाने हत्तींच्या या सगळ्या समस्यांचा केवळ अभ्यासच केला नाही, त्यांनी काही प्रबंध लिहिण्याकरता हा अभ्यास केला नाही, तर या समस्या कशा सोडवता येतील, हत्तींचं संगोपन संवर्धन करण्याकरता, त्यांची संख्या टिकून राहण्याकरता आणि त्यात वाढ होण्याकरता काय काय उपाययोजना करता येईल याचा त्यांनी अत्यंत व्यवहार्य अशा योजना तयार केल्या. आसाममध्ये त्या वापरल्या आणि आसाममध्ये हत्तींची वेगाने घटणारी संख्या पूर्ववत आणण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. नवीन पदार्थ, नवीन उपकरणं, नवीन वस्तूंचा शोध, एखादी गोष्ट, एखादी पद्धती जी जुनी झाली आहे त्याच्याबद्दल नवीन पद्धतीचा शोध, संघटनेमध्ये नवीन कार्यपद्धती शोधून काढणे, एखाद्या प्रक्रियेत बदल घडवून आणणे, व्यवसायाच्या कार्यपद्धतीमध्ये बदल घडवून आणणे, या सर्वांमध्येच कल्पकतेचा मोठा समावेश असतो आणि तो आपल्याला बरेच वेळा अनुभवायला येतो. हा बदल जो असतो हा आपण अनुभवतो, त्याचा आनंद घेतो, पण त्याच्या पाठीमागे असणाऱ्या प्रतिभेची मात्र बरेच वेळा आपल्याला जाणीव मात्र होत नाही. आजकाल करोनामुळे आपल्याला प्रत्येकाला जर एखाद्या संस्थेचं नाव माहिती असेल तर ते म्हणजे पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटचं. परंतु ही संस्था कशा प्रकारे कार्य करते, कोणकोणत्या प्रकारे नवीन औषधांचा, लसींचा निर्मिती करते, याचा जर विचार आपण केला तर तुमच्या लक्षात येईल की खऱ्या अर्थाने या प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणात प्रतिभेचा आणि कल्पकतेचा आविष्कार झालेला आहे. काही महाविद्यालयांनी, शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या या प्रतिभेला मूर्त रूप देण्याचा, त्याचा विधायक उपयोग करण्याचा खूपच उत्तम प्रकल्प राबविला आहे. याचं उदाहरण मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयाचं देता येईल. या महाविद्यालयाने सुरुवातीला विद्यार्थ्यांकरता एक छंद वर्ग सुरू केला. मग असं लक्षात आलं की या छंद वर्गात जे विद्यार्थी समाविष्ट होत होते, सामील होत होते, त्या प्रत्येकाला आपल्या छंदापासून वेगवेगळी उत्पादनं, वस्तू तयार करण्याचा, त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करण्याचा दृष्टिकोन लक्षात आलेला आहे. संस्थेने या विद्यार्थ्यांना उत्तेजन दिलं, ज्याच्यापैकी काही विद्यार्थ्यांना सांगितलं की तुमची उत्पादनं, तुम्ही निर्माण केलेल्या रचना यांचा बाजारात विक्री करण्याकरता आम्ही तुम्हाला सहाय्य करू. आणि हळूहळू या विद्यार्थ्यांची संख्या वाढली, या छंद वर्गाची लोकप्रियता वाढली आणि त्याच्यातून एक स्वतंत्र संस्था निर्माण झाली. लोकांच्या समस्या सोडविण्याकरता जेव्हा आपण आपल्या कलेचा, आपल्या क्षमतेचा वापर करतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण आपल्या प्रतिभेचा वापर करीत असतो. याचं आणखीन एक उदाहरण तुम्हाला मला सांगायचं आहे. श्री मोहम्मद शरीफ नावाचे एक गृहस्थ उत्तर प्रदेशमध्ये आहे. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की रस्त्यावर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तो बेवारस मानला जातो. त्याच्या जीवनाचा शेवट झाला तरी त्याची शेवटची क्रिया कोणी समाधानकारक करण्याकरता पुढे येत नाही. किती दुर्दैवाची बाब आहे. परंतु मोहम्मद शरीफ यांनी गेल्या काही वर्षात जवळपास 25 ते 30,000 अशा बेवारस शवांना अंतिम क्रियेकरता सहाय्य केलेलं आहे. मग तो हिंदू असेल तर हिंदू पद्धतीने, मुसलमान असेल तर मुसलमान. त्यांनी त्या शवाचा धर्म बघितला नाही, त्यांनी स्वतःचा धर्म जोपासला, सेवेचा धर्म जोपासला. ही एक प्रकारे हा एक वेगळा दृष्टिकोन आहे की ज्या प्रकारे, ज्या माध्यमातून आपण समाजाची सेवा करतो. असे कितीतरी व्यक्ती आहेत. शरीफ यांना त्यांच्या या असाधारण कार्याबद्दल, ही एक समाजापुढची समस्या आहे, तिला सोडविण्याकरता दिलेल्या योगदानाबद्दल
2020 साली पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. कधी कधी आपल्यापाशी असणारं कौशल्य आपण केवळ गमती करता आणि छंदाकरताच वापरत नाही, तर त्यातून आपल्याला चांगला रोजगार देखील मिळू शकतो. याच्याकरता जेव्हा आपण विचार करतो की बा मला माझ्यापाशी असणाऱ्या ज्ञानाचा, कल्पकतेचा, छंदांचा, कौशल्यांचा मी कसा वापर करू शकेन, त्यातून स्वतःचा उदरनिर्वाह तर करू शकेन, पण समाजाची सेवा किंवा लोकांचं मनोरंजन करू शकेन, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण आपल्या कल्पकतेचा, प्रतिभेचा वापर करीत असतो. अ, एका महाविद्यालयामध्ये कर्नाटकमधल्या इलेक्ट्रॉनिक स्किल बिल्डिंग सेंटर नावाचं एक सेंटर सुरू करण्यात आलं. इलेक्ट्रॉनिक त्या ज्ञानाचा वेगळा वापर करून विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक उपकरणं कशी तयार करता येतील, दैनंदिन जीवनात वापरता येणारी. घरावरची डोरबेल असेल किंवा अजून अशा अनेक सोप्या सोप्या साध्या साध्या गोष्टी. आणि याकरता या महाविद्यालयातल्या एका हौशी परंतु कल्पक शिक्षकाने स्वतः पुढाकार घेतला. सुरुवातीला केवळ 10 विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुरू झालेला हा प्रकल्प नंतर अत्यंत यशस्वी झाला. ज्या महाविद्यालयात विज्ञान या विषयाला फारशी रुची असणारे विद्यार्थी मिळत नव्हते, तिथे विद्यार्थी मिळायला लागले. केवळ महाविद्यालयात नव्हे तर गावातल्याच नव्हे तर पूर्ण तालुक्यातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स विषयीच्या अनेक समस्या सोडविण्याकरता महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची मदत घेतली जाऊ लागली आणि ते एक स्वयंपूर्ण केंद्र झालं. अनेकांना त्या कौशल्याचा नंतर व्यवसाय करण्याकरता लाभ होऊ शकला. असं बरेच वेळा आपल्याबरोबर होतं. पण आपण या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आपल्यापैकी अनेकांपाशी अशी क्षमता असते. अनेकांपाशी अशा प्रकारचा दृष्टिकोन असतो. परंतु आपल्याला तिचा त्या पद्धतीने वापर करण्याची प्रेरणा मात्र होत नाही आणि म्हणून आपण या क्षमतेचा वापर करू शकत नाही. कल्पकता केवळ ठराविकच व्यक्तींमध्ये असते असं नाही, तर ती अनेक व्यक्तींमध्ये असते, बहुतेक सर्वांमध्ये असते. परंतु त्या कल्पकतेकडे वेगळ्या पद्धतीने विचार करण्याचा, वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा आपण आपला दृष्टिकोनच विकसित करीत नाही. उर्दूमध्ये एक शेर आहे, त्यातला फक्त शेवटला भाग सांगतो. मजनू की नजर से देख हर चीज में एक लैला है. ही गोष्ट खरी आहे. ज्यावेळेला आपण पूर्णपणे मग्न होऊन, पूर्णपणे एक केंद्रित होऊन एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा, एखाद्या समस्येकडे पाहण्याचा प्रयत्न करतो, त्याच वेळेला आपण त्या समस्येचं खऱ्या अर्थाने समाधान करू शकतो. कितीतरी दिवस एखादा मनुष्य एखाद्या समस्येबद्दल विचार करत राहतो. त्या समस्येचं योग्य समाधान होईपर्यंत त्याला चैन पडत नाही आणि अखेर त्यामध्ये त्याला मार्ग काढता येतो. बाळकृष्ण साहू यांचं याच्याबद्दल उदाहरण मला द्यायला पाहिजे. ओरिसामध्ये गोड्या पाण्याच्या ठिकाणी मत्स्योत्पादन होऊ शकतं आणि ते चांगल्या प्रकारे केलं तर हा एक स्वतंत्र आणि मोठा रोजगार होऊ शकतो, असं श्री शाहू यांना वाटत होतं. त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न केले. गोड्या पाण्यातल्या मत्स्यपालनाच्या करता त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकऱ्यांना, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन दिलं. स्वतः ते या व्यवसायात होतेच. पण गमतीची गोष्ट म्हणजे त्यांनी याच्याकरता नवीन जाती माशांच्या तिथल्या ओरिसामधल्या गोड्या पाण्याच्या सरोवरांमध्ये, संग्रहामध्ये कशा प्रकारे विकसित करता येईल याच्यावरही प्रयत्न केले. अनेक मत्स्योत्पादक व्यक्तींना एकत्र आणून त्यांनी एक मोठा संघच निर्माण केला आणि त्यामुळे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची सुद्धा निर्मिती होऊ लागली. या कल्पकतेच्या विकासाकरता 4 नियमांचा आपण विचार केला पाहिजे. जर या 4 नियमांचं आपण अनुसरण केलं तर आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती चांगला आणि कल्पक होऊ शकतो. सगळ्यात पहिले तर दर्जा हा महत्वाचा आहे. आपण जे कोणतं काम करू, छोटं असेल, मोठं असेल, ते सर्वोत्कृष्टच असलं पाहिजे, असा आग्रह धरायला सुरुवात केली, की आपल्याला आपोआपच त्या कामाप्रती आत्मीयता निर्माण होते. त्या कामाबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि त्या कामावर आपली श्रद्धा निर्माण होते. कोणी कितीही टीका केली तरी खचून जाणार नाही, अशा प्रकारची विचारसरणी आपली असली पाहिजे. बऱ्याच व्यक्तींना अपयशाची भीती वाटते आणि या अपयशाच्या भीतीपोटी, टीकेच्या भीतीपोटी चांगल्या कल्पना मनात येऊन सुद्धा तिचा वापर करण्याची इच्छा लोकांना होत नाही. काही वेळा अशा प्रकारच्या नवीन कल्पनांचा कोणी गौरवच करत नाही, कोणी त्यांचा आदर करत नाही, त्याचं स्वागत करत नाही. त्याच्याकडे एका अनुत्साहाने, निराश दृष्टिकोनाने पाहिलं जातं आणि त्यामुळे ज्या व्यक्तींमध्ये अशा प्रकारची कल्पकता असते, त्याचा मनोभंग होतो, त्याला त्या गोष्टींमधली रुची निघून जाते. परंतु अशा वेळेला निराश न होता लोक आपल्याला चांगलं वाईट काय म्हणतात याचा विचार न करता, आपल्या कार्याचा पुरस्कार करतात किंवा नाही याचा विचार न करता, जो आपल्या कामावर श्रद्धा ठेवतो आणि विचार करतो आणि प्रयत्न करतो, तो पुढे जातो. अनेक वेगवेगळ्या कल्पना एकत्र आणण्याची आणि त्यातून नवीन कल्पना पुढे आणण्याची सुद्धा कौशल्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. हे 4-5 साधे साधे गुण जर आपण जोपासले तरी देखील आपण निश्चितपणे कल्पक आणि प्रतिभा संपन्न व्यक्ती होऊ शकतो. श्री प्रदीप थलापिल्ली यांचं तुम्हाला उदाहरण मला द्यायचं आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना चांगलं शुद्ध पाणी मिळू शकत नाही. बरेच वेळा ते पाणी खारट असतं.
काही ठिकाणी अशा प्रकारच्या खाऱ्या पाण्याच्या साठ्यामुळे पिण्यायोग्य पाण्याच्या समस्या केवळ निर्माण होत नाही, तर अनेक रोग सुद्धा होत असतात. श्री प्रदीप हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांनी अशा प्रकारच्या पाण्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रांचा वापर करून प्रयोग करून पाहिला आणि शुद्ध पाणी तयार कसं करता येईल, समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून शुद्ध पिण्यायोग्य पाणी कसं तयार करता येईल याच्यावर त्यांनी प्रयोग केले आणि अंतिमतः सर्वसामान्य माणसाला त्याला परवडेल अशा पद्धतीने शुद्ध चांगलं पाणी मिळवून देण्याची प्रक्रिया देखील त्यांनी विकसित केली. त्याच्याकरता त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. याला अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कल्पना एकत्र आणून नवीन कल्पना, नवीन विचार, नवीन साधन तयार करण्याच्या पद्धतीला जुगाड असं म्हणतात आपल्या हिंदी भाषेमध्ये. ही गोष्ट काही प्रमाणात खरीच आहे. मी तुम्हाला याचं एक उदाहरण सांगतो. आपण कदाचित ऐकलं असेल, हरियाणामधल्या जाफराबादी म्हशी ज्या आहेत त्या खूप चांगलं आणि दर्जेदार मोठ्या प्रमाणात दूध देतात. परंतु या म्हशी दिसायला पांढरट रंगाच्या असतात. बाजारामध्ये जेव्हा म्हैस विकायला आपण नेली तर ती काळ्या रंगाची नसेल तर ठराविकपणे तिची किंमत कमी होते. हरियाणातल्या शेतकऱ्यांनी याचा खूपच गंभीरपणे विचार केला. त्यांच्या लक्षात आलं की म्हशीचा रंग बदलता येतो आणि खरोखर काळ्या रंगाच्या जाफराबादी म्हशी त्यांनी बाजारात आणल्या. खूप किंमत आली. कोणीतरी कुतूहलापोटी त्या शेतकऱ्याला विचारलं, का हो कसं काय हो, या म्हशीचा रंग पांढरा असायला पाहिजे. तो म्हणे, हो माझ्याही केसांचा रंग पांढरा होता, पण मी गोदरेज हेअर डायचा वापर करतो, तिने पण केला. कधी कधी साध्या साध्या उपायांचा वापर करून आपण आपल्या समस्या सोडवू शकतो. सायकलवरून एक जवळपास 100-200 विटा एकत्र नेण्याचं साहस ज्या व्यक्तीमध्ये आणि कल्पकता ज्याच्यामध्ये आहे त्याला जुगाडच म्हणता येईल. बिस्लेरीच्या किंवा प्लास्टिकच्या बाटल्यांचा ड्रीप इरिगेशन करता वापर करणं ही साधी गोष्ट नाही आहे. त्याच्यामध्ये प्रचंड कल्पकता आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कधी कधी अडचणी आल्यामुळे मोठ्या कठीण प्रसंगाला तोंड द्यावं लागल्यामुळे व्यक्ती निराश होतात. परंतु या अडचणींमधून आपला मार्ग शोधण्याची जर तयारी असेल, तत्परता असेल, तर केवळ आपण अडचणींवरच मात करत नाही, तर नवीन आणि यशस्वी पद्धतीने जगण्याचा मार्गही शोधून काढू शकतो. परिस्थितीवर कितीही प्रतिकूल असेल तर त्यावर मात करता येते. एका नवीन प्रकारचं कार्य किंवा क्षेत्र आपल्याला निवडता येतं. जावेद अहमद टक या नावाची एक व्यक्ती काश्मीरमध्ये काम करीत होती. तिच्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला आणि त्याचे दोन्ही पाय कामातून गेलेत. अर्थात त्यामुळे त्यांनी हताश व्हायला पाहिजे होतं. आता आपल्या जीवनाचा अर्थ संपला आणि आपल्याला लोकांवर अवलंबून राहावं लागेल असं त्याला वाटायला पाहिजे होतं. परंतु नाही. जावेद अहमद यांनी त्यानंतर आपला परंपरागत जो व्यवसाय होता तो करता येत नसल्यामुळे ते थांबले नाही. तर त्यांनी लहान मुलांना शिकवण्याकरता शाळा सुरू केल्या आणि अशा प्रकारे अनेक विद्यार्थ्यांना सहज आणि चांगलं शिक्षण आपल्या परिसरात देण्याकरता उत्तम शिक्षण संस्थांची त्यांनी रचना केली. बदल कुठून होतो? बदल कल्पकतेतून होतो. आपला देश स्वच्छ होऊ शकेल ही कल्पना आपल्यापैकी किती लोकांना 10 वर्षापूर्वी खरी वाटली असेल हो? परंतु खरं सांगायचं का, तर स्वच्छ भारत सारख्या योजनेतून सुद्धा लोकांच्या मनोभूमिकेत, वागण्यात, कार्यपद्धतीत निश्चितपणे बदल येऊ शकतो. आपण पाहिलं असेल की आपल्या परिसरामध्ये काही प्रमाणात का होईना आज स्वच्छता आलेली आहे. लोकांच्या मनात कुठेतरी स्वच्छतेबद्दल जागरूकता आलेली आहे. जेव्हा एखादा बदल लोकांना पटवून सांगता येतो, त्याच्याकरता योग्य आणि कल्पक तंत्राचा आपण वापर करतो, त्यावेळेला निश्चितपणे प्रतिभेचा खूपच उत्तम आपण वापर करीत असतो. आणखीन एक उदाहरण मला तुम्हाला देता येईल. आपल्या देशामध्ये भारतामध्ये पोस्ट ऑफिस ही संस्था 1852 साली स्थापन झाली. परंतु अकार्यक्षमतेचा उत्तम आदर्श अशा दृष्टीने अनेक लोक या पोस्ट ऑफिस सारख्या संस्थेकडे पाहत होते. गेल्या 10 वर्षांमध्ये मात्र या पोस्ट ऑफिसच्या एकंदरीतच कार्यपद्धतीत मोठे बदल झाले. अनेक नवीन कल्पना पोस्ट ऑफिसने राबवायला सुरुवात केली. त्यातली एक महत्वाची कल्पना म्हणजे इंडिया पेमेंट पोस्ट बँक. या पद्धतीतून लोकांना सहजपणे हवं तेथे शोधन करण्याची, पैसे देण्याची यंत्रणा आज उपलब्ध झाली आहे. भारतामध्ये जवळपास 7 लाख पोस्ट ऑफिसेस आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैशांच्या देवाणघेवाणीचा एक सोपा मार्ग सहजपणे उपलब्ध झालेला आहे. मला हा बदल कसा घडवून आणता येतो याचं उत्तम उदाहरण म्हणून नंदन निलेकणी यांचं उदाहरण तुम्हाला मला द्यायचं आहे. आज आधार कार्ड आपल्यापैकी प्रत्येकच जण वापरत असेल. आधार कार्डाशिवाय इन्कम टॅक्सचं रिटर्न भरता येत नाही. बँकेत खातं उघडता येत नाही. अनेक गोष्टी आधार कार्डाशिवाय आपल्याला करता येत नाहीत. परंतु या आधार कार्डाची जेव्हा कल्पना डोळ्यापुढे आली, त्यावेळेला लोकांना असं वाटलं
भारतासारख्या 130 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये ही कल्पना खरोखर आपण राबवू शकू का? अशा प्रकारच्या कल्पना यशस्वी होऊ शकणार नाही. अशा प्रकारचाच एक सूर सर्वत्र उमटत होता. श्री नंदन निलकेणी यांनी खूप उत्तम प्रकारे या योजनेचा अभ्यास केला. त्यांच्या संगणकाच्या आणि तंत्रज्ञानाच्या अभ्यासाचा योग्य तो वापर केला आणि त्यातून आधार कार्डाची संकल्पना आज पुढे आलेली आहे. यासारख्या अनेक कल्पना भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आपण राबवत आहोत. त्याच्यामुळे जनजीवन अधिक सुखकर आणि आनंददायक होत आहे. सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे डायरेक्ट कॅश ट्रान्सफर, सरळ रक्कम हस्तांतरण. मला आठवतं की जेव्हा मी प्राध्यापक होतो एका महाविद्यालयामध्ये, त्यावेळेला ज्या विद्यार्थ्याच्या नावाची शिष्यवृत्ती यायची त्याला ती प्रत्यक्षात 5 ते 7 वर्षांनी मिळायची. कारण त्याची यायलाच मुळात 4 वर्ष लागायची. त्याच्यानंतर त्याचं लेखांकन, नोंदणी आणि इतर अनेक प्रक्रिया होऊन मग त्या विद्यार्थ्याला पत्र लिहिणं, मग त्याला ती माहिती मिळाल्यावर तो त्याने महाविद्यालयात येणं, असा एक मोठा लांबलचक कार्यक्रम त्याच्यामध्ये असायचा आणि बरेच वेळा काही विद्यार्थ्यांना मग ही शिष्यवृत्ती मिळून देखील त्याचा लाभ मिळत नव्हता. परंतु आता या प्रत्यक्ष रोख हस्तांतरणाच्या योजनेमुळे ज्या क्षणाला त्या विद्यार्थ्याला पैसे देण्याची घोषणा होते आणि प्रत्यक्ष स्थानांतरण होतं, त्यानंतर एका क्षणार्धातच हे रक्कम स्थानांतरित होते. त्याच्यामुळे या यंत्रणेतील अनेक गैरप्रकार, गळती आणि भ्रष्टाचार यावर मोठे नियंत्रण आलेलं आहे. कोणत्याही यंत्रणेतले व्यवस्थेतले दोष दूर करण्याकरता त्याच्यावर टीका करणं हा मार्ग नसतो. हे दोष कशातून निर्माण झाले आहेत आणि ते कसे दूर करता येतील हा शोध घेणं अधिक महत्वाचं असतं. आणि म्हणून जर आपल्याला खरोखर कल्पक व्यक्ती निर्माण करायचा असेल, मग आपल्यामध्ये, इतरांमध्ये, तर 3 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आपला दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे. आपण योग्य कौशल्यांची निर्मिती केली पाहिजे आणि चांगल्या तंत्रांचा अधिक प्रभावी वापर कसा करता येईल, याचा विचार आपण केला पाहिजे. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. गुजरातमध्ये भूकंप आला 2000 साली आणि त्यामुळे त्या भागातल्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक घरं नष्ट झाली. मग आता पुन्हा भूकंप आला तर ही घरं टिकली पाहिजेत. याच्याकरता नवीन पद्धतीने घरं बांधणं आवश्यक आहे. हा विचार सुरू झाला. श्री सुधीर जैन नावाच्या IIT मधील एका प्राध्यापकांनी मग भूकंपाला मात करू शकतील, भूकंपावर मात देऊ शकतील अशा प्रकारच्या भूकंप निरोधक घरांचं करता कोणतं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे याच्यावर विचार केला आणि तशा प्रकारच्या घरांची त्यांनी रचना केली. त्यानंतर गांधीनगर नावाचं नवीन शहर वसवलं गेलं. ते शहर कसं असलं पाहिजे याची ही रचना त्यांनी केली. आपण जर एखाद्या समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला तर निश्चितपणे आपण यामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणखी एक उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अत्यंत प्रतिकूल आणखी असाधारण परिस्थितीवर सुद्धा मात कशी करता येते. श्री रामन गंगाखेडकर नावाचे गृहस्थ दिल्लीमध्ये कार्य करीत ICMR नावाच्या संस्थेमध्ये. भारतातली ही संस्था एक शिखर संस्था मानली जाते. परंतु या संस्थेचं कार्य फार मोठ्या प्रमाणात समाजापर्यंत मात्र पोहोचलं नव्हतं. भारतामध्ये आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. सामाजिक आरोग्य, ज्याला पब्लिक हायजीन असं म्हणतात, त्याबद्दल तर भारत अत्यंत कनिष्ठ पातळीवर आहे. मग या समस्या कशा सोडवता येतील? जंतूंचा प्रसार होऊन अनेक प्रकारचे साथीचे रोग येतात, त्यांच्यावर कसं मात करता येईल याकरता विचार करणं सुरू झालं. श्री गंगाखेडकरांनी याच्याबद्दल मोठं संशोधन केलं आणि एक नवीन यंत्रणा प्रस्थापित केली. त्यामुळे भारतात अनेक साथीचे रोग फार मोठ्या प्रमाणात त्यांचा विस्तार झाला नाही. आता जो कोरोनामध्ये आपल्याला जे मोठं यश मिळालं असं जगभर मानलं जातं, त्याचे शिल्पकार म्हणून सुद्धा श्री गंगाखेडकर यांचा उल्लेख केला जातो. मग अशा प्रकारची जर आपली प्रतिभा आपल्याला विकसित करायची असेल तर जसे आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, त्याचप्रमाणे काही गोष्टी टाळल्या सुद्धा पाहिजेत. ज्या व्यक्तीला असं वाटतं की माझ्यामधल्या प्रतिभेचा मी वापर अधिक योग्य प्रकारे करू शकतो, केला पाहिजे, माझ्यातल्या ज्ञानाचा, कौशल्याचा योग्य वापर झाला पाहिजे, त्या व्यक्तीने काही गोष्टी निश्चितच टाळल्या पाहिजे. सगळ्यात पहिले, प्रत्येक वेळी अचूकता आणि यश येईलच असा विश्वास ठेवू नका. जो मनुष्य नवीन प्रयत्न करतो त्याच्या प्रत्येक प्रयत्नांना यश येतच असं नाही. कधी कधी अशा प्रयत्नांमध्ये अपयश येतं. अपयश हा निसर्गाचा आणि प्रक्रियेचा भाग आहे. कोणताही मनुष्य पहिल्याच झटक्यामध्ये प्रत्येक वेळी यशस्वी होईलच अशा प्रकारचा ज्याचा आग्रह असेल, असा व्यक्ती अपयशाच्या भीतीमुळे आपल्या कौशल्याचा आणि प्रतिभेचा वापर करू शकत नाही. पराभव होणं अनैसर्गिक नाही, पण खिलाडू वृत्तीने पराभव स्वीकारणं आणि त्याच्यावर मात करण्याकरता त्या अपयशाची कारणं शोधून काढणं आणि ती कारणं दूर करण्याकरता एक नवीन दृष्टी तयार करणं अत्यंत महत्वाचं आहे. जो सतत प्रयत्न करतो, संघर्ष करतो आणि
विजयी होण्याची कांक्षा ठेवतो असा व्यक्तीच साधारणपणे कल्पक असतो. मीच काय तो फार मोठा आहे आणि माझ्याशिवाय दुसरं कोणीच काही करू शकणार नाही. माझ्यापाशी सगळी प्रतिभा एकवटलेली आहे. अशा प्रकारचा अहंभाव मात्र असता कामा नये. आणि म्हणूनच जर माणसाला त्याच्या प्रतिभेचा उत्तम वापर करायचा असेल, त्याच्या कल्पकतेचा पूर्ण वापर करायचा असेल, तर त्यांनी सातत्य आणि प्रयत्न केले पाहिजे. याचं 2 उदाहरणं मला तुम्हाला द्यायची आहेत. टॅन नावाच्या एका तत्त्वज्ञाचं उदाहरण आधी मला द्यायचं आहे. एका चिनी सम्राटाच्या दरबारामध्ये टॅन नावाचा पंडित राहत होता. तो खूप हुशार होता. पण काही कारणामुळे राजाची त्याच्यावर नामर्जी झाली. याचा परिणाम असा झाला, राजाने त्याला एका अंधार कोठडीत तुरुंगात डांबून ठेवले. 2-3 महिने गेलेत. राजाला वाटलं आतापर्यंत तर हा पूर्ण खचून गेला असेल, माझ्या पाया पडेल आणि मला शरण येईल. राजा जेव्हा त्याला भेटायला गेला, तेव्हा त्यांनी पाहिलं की हा अत्यंत आनंदात आहे. ह्याला काही दुःख, वेदना काहीच नाही. त्याला मोठं आश्चर्य वाटलं, "का हो कसं काय बुवा?" तर तो म्हणाला, "महाराज या बसा. बसायला काही चांगली जागा नाही तुरुंग म्हणजे. परंतु हे पहा हे 7 छोटे-छोटे तुकडे आहेत. मी जशा आकृत्या करून दाखवतो तशा तुम्ही एकदा मला करून दाखवा." त्यांनी भरभर ते तुकडे घेतले. त्याच्यातून वेगवेगळ्या आकृत्या करून दाखवल्या. राजाला मोठं नवल वाटलं. राजाने प्रयत्न केला पण राजाला काही ते जमलं नाही. तेव्हा तो टॅन म्हणाला, "महाराज 2-4 महिने अजून इथेच राहू द्या ना. खूप अजून काहीतरी करता येईल." प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची इच्छा आणि सकारात्मक वृत्ती असेल, तर मनुष्य आपल्या प्रतिभेचा वापर करू शकतो. त्याच्यापाशी प्रतिभा असेल, अशा व्यक्तीला नेहमीच काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा आणि स्फूर्ती मिळते आणि तो आयुष्यभर त्या स्फूर्तीच्या मार्गावर चालू राहतो. एमिली डिकिन्सनला अमेरिकेची राष्ट्रीय कवयित्री मानलं जातं. तिने अनेक कविता लिहिल्या आहेत. पण तिच्या हयातीमध्ये त्याला तिने प्रसिद्धी देऊ शकली नाही कारण ती अत्यंत लाजाळू होती. तिच्या कविता लोकांपुढे आल्याच नाहीत. परंतु ज्यावेळेला तिची एक डायरी तिच्या नवऱ्याने वाचली आणि त्याला मोठा धक्का बसला. म्हणे, "बापरे! इतक्या सुंदर कविता." आणि त्यानंतर एमिली डिकिन्सनच्या कविता प्रकाशित झाल्या. परंतु अर्थात त्याला थोडा उशीरच झाला होता असं म्हणता येईल. आणखीन एक उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी होते आणि व्यक्ती आपल्या प्रतिभेचा कसा वापर करतो हे लक्षात येईल. भारतामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं, की मी अमेरिकेत गेल्याशिवाय, इंग्लंडला गेल्याशिवाय मला दर्जेदार शिक्षण मिळू शकत नाही. उच्च शिक्षणातली मान्यताप्राप्त डिग्री मला फक्त याच देशांमध्ये मिळू शकेल. आणि त्यामुळे अनेक चांगले विद्वान, प्रतिभावंत विद्यार्थी परदेशात जातात. तेथे शिक्षण घेतात आणि बरेच वेळा तिथे स्थायिकही होतात. त्यात काही गैर नाही. परंतु मग भारतातल्या उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे, उत्तम झाला पाहिजे. अशा करता आपण काहीच प्रयत्न करणार नाही का? केरळमधल्या नीलकंठ रामकृष्णन मेनन या गृहस्थांना मात्र ही गोष्ट बिलकुल रुचली नाही. भारतात उत्तम दर्जाचं शिक्षण देता येईल आणि दिल्या गेलं पाहिजे असा आग्रही दृष्टिकोन त्यांनी जोपासला आणि त्याच्यामधूनच त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतात नलसार नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट सारख्या मोठ्या संस्थेची स्थापना झाली. उत्तम दर्जाचं वैधानिक शिक्षण, कायदेविषयक शिक्षण देणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण संस्था श्री मेनन यांच्या प्रयत्नामुळे भारतात स्थापन झाली. त्यांना त्याच्याकरता पद्मभूषण हा पुरस्कार देखील मिळाला. मग मानवी प्रतिभेचं सर्वोत्कृष्टतेचं रहस्य कशात आहे? तर ते प्रतिभेमध्येच आहे. ज्या व्यक्तींनी आपल्या प्रतिभेचा वापर केला आहे, ज्या व्यक्तींनी आपल्या प्रतिभेला नवीन खुमारे फुटू दिले आहेत, आपल्या कल्पनाशक्तीचा खूपच प्रभावी वापर केला आहे, त्यांनी स्वतःचं आणि समाजाचं जीवन सुखकर केलं आहे. परंतु ही प्रतिभा एककल्ली किंवा एका दिशेनेच जात नाही. केवळ वैज्ञानिक जे असतात, केवळ जे शाळेत खूप हुशार विद्यार्थी असतात, तेच प्रतिभावंत असतात, असं वगैरे काही नाही हे लक्षात घ्या. मी तुम्हाला याचं एक उदाहरण देतो. आपल्याकडे पूर्वी काही वर्षांपूर्वी 12वीच्या परीक्षेपर्यंत गुणवत्ता यादी घोषित केली जायची. या गुणवत्ता यादीत प्रथम 5व्या 10व्या क्रमांकावर येणारे विद्यार्थी हे त्या परिसरातले सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आहे असाही आपला एक समज होता. परंतु त्यानंतर आपण प्रवेश परीक्षा सुरू केल्या, स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा. त्यात असं लक्षात आलं, की या स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा मग ते इंजिनिअरिंगच्या असतील, वैद्यकशास्त्राच्या असतील, याच्यामध्ये गुणवत्ता यादीत येणारी जी मुलं होती, ती काही 12वीच्या गुणवत्ता यादीत मात्र झळकली नव्हती. मग त्याचा शोध देखील सुरू झाला. कशातून असं होत असेल? त्याचं उत्तर असं मिळालं, की ही 12वीला गुणवत्ता यादीत येणाऱ्या मुलांनी ठराविक प्रश्न आणि त्यांची ठराविक स्टँडर्ड प्रमापित उत्तरं घोकून ठेवलेली होती. तसे प्रश्न, तशीच उत्तरं, तेवढेच मार्क. अशा प्रकारची एक यांत्रिक व्यवस्था निर्माण झाली. परंतु अशा प्रकारच्या यांत्रिक व्यवस्थेमुळे बुद्धीचा आणि प्रगल्भतेचा विकास होतो असं मात्र मुळीच नाही. आणि म्हणून आपला हा जो समज आहे, की गुणवत्ता यादीत येणारा प्रत्येक विद्यार्थी हुशार असतो असं नाही.
बरेच वेळा गुणवत्ता यादीच्या पलीकडे असणारी गुणवत्ता आपल्या लक्षातच येत नाही. मी तुम्हाला याचं आणखीन एक उदाहरण सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सुलतान सिंग या नावाची व्यक्ती अगदी सामान्य दर्जाच्या खेड्यामध्ये राहणारी आहे. हरियाणात राहणारी या व्यक्तीने नवीन प्रकारे मत्स्योत्पादनाची शेती कशी करता येईल याचा अभ्यास केला. ज्या भागांमध्ये खरं पाहिलं तर मत्स्योत्पादनाची शेतीच होत नव्हती आणि मत्स्योत्पादन हा व्यवसाय म्हणून कोणी फारसं करत नव्हतं, अशा हरियाणासारख्या प्रदेशामध्ये सुद्धा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी अनेक नवीन प्रकारच्या माश्यांचा प्रजोत्पादन केलं, माशांचा विकास केला, त्यातून मोठा व्यवसाय सुरू केला, इतरांना देखील रोजगार मिळवून दिला. खरी प्रतिभा याच्यामध्ये आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशी अनेक उदाहरणं देता येतील. फक्त मला डेव्हिड सरनॉफ या व्यक्तीचं उदाहरण मात्र तुम्हाला प्रकर्षाने द्यावं असं वाटतं. हे डेव्हिड सरनॉफ कोण होते? तर तुम्हाला माहिती असेल, की काही वर्षांपूर्वी, जवळपास काही दशकांपूर्वी जेव्हा प्रथम रेडिओ सुरू झाला, तेव्हा या रेडिओ केंद्राच्या माध्यमातून लोकांना रेडिओ ऐकता यावा, असा विचार मात्र फार कमी लोकांच्या डोक्यात आला असेल. रेडिओचा शोध लावणं ही गोष्ट वेगळी, पण रेडिओचा व्यापारी उपयोग करणं, त्यातून लोकांना रेडिओच्या सेवेचा लाभ मिळवून देणं ही गोष्ट फारच वेगळी. डेव्हिड सरनॉफ यांनी रेडिओ केंद्र सुरू करण्याकरता, स्थापन करण्याकरता प्रयत्न केले आणि त्यातून जगभर रेडिओ सेवा उपलब्ध होऊ शकते. त्यावर डेव्हिड सरनॉफ थांबले नाहीत. ते आणखीन थोडेसे पुढेच गेले. टेलिव्हिजन नावाची यंत्रणा आली. टेलिव्हिजनचं ब्रॉडकास्टिंग, प्रक्षेपण आणि टेलिव्हिजन मधून कमर्शियल वेगवेगळ्या प्रकारच्या संदेशांची निर्मिती याचंही श्रेय डेव्हिड सरनॉफ यांनाच दिलं जातं. वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणांचा व्यापारी उपयोग करून संदेशवहनाच्या यंत्रणा जहाजांवरून प्रस्थापित करणं, त्यानंतर त्या विमानातून प्रस्थापित करणं, अशासारखे अनेक उपक्रम श्री सरनॉफ या माझ्या एकट्या माणसाने केले आहेत, हे लक्षात घ्या. आपण RCA नावाची का अमेरिकन कंपनीचं कदाचित नाव ऐकलं असेल, तिची स्थापना देखील याच गृहस्थांनी केली. आपल्या देशात अशा प्रकारच्या अनेक कल्पक विचारांचा एकाच वेळी विचार करणारे व्यक्ती काही कमी नाही आहेत. महेश शर्मा यांचं एक उदाहरण घेऊया. शिवगंगा नावाच्या कर्नाटक मधल्या एका ठिकाणी त्यांचा आश्रम आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देणं, त्यांच्याकरता आरोग्याची सेवा करणं, ग्रंथालयांची रचना करणं, सौर ऊर्जेचा विकास करणं, असे अनेक उपक्रम श्री शर्मा यांनी अत्यंत अल्पावधीत फार यशस्वीपणे राबविले आणि त्यातून त्या लोकांचं जीवन सुखकर केलं आहे. यावरून आपल्याला त्याची कल्पना येईल. कल्पना शक्ती म्हणजे नक्की आहे तरी काय? तर प्रत्येक माणसाच्या मनात असणाऱ्या प्रतिभेचा, नवीन विचारांचा प्रभावी आविष्कार म्हणजे कल्पना शक्ती आहे, म्हणजे प्रतिभा आहे. आपलं मानवी मेंदू हा अत्यंत प्रतिभा संपन्न आहे. त्याला खूप वेगवेगळ्या प्रकारे विचार करता येतो. माणसाच्या मनात अनेक प्रकारचे विचार वेळोवेळी येत असतात आणि हे विचार जितके स्वतंत्रपणे येतात, जितक्या स्वतंत्रपणे या विचारांची अभिव्यक्ती होते, तितका मनुष्य अधिक कल्पक होत जातो. एकच कल्पना अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारे सुचू शकते. एकाच कल्पनेवर वेगवेगळ्या प्रकारे आपण विचार करू शकतो आणि त्यातून अनेक समस्यांना सोडवू शकतो. याचं अजून एक उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे, ते म्हणजे तमिळनाडू मधलं मदुराई चिन्ना पिल्लई नावाच्या स्त्रीचं. खरं पाहिलं तर या स्त्रीला काही फारसं शिक्षण मिळालं नव्हतं. ती स्वतःच एक शेतमजूर होती, कामगार होती. परंतु तिच्या असं लक्षात आलं, की आपल्या अवतीभोवती असणारे अनेक सावकार आपल्याकडून छोट्या छोट्या रकमा आपल्याला जेव्हा कर्जाऊ देतात, त्यावेळेला आपलं मोठं शोषण करतात. मग यावर मात करण्याकरता काय केलं पाहिजे? तर आपण स्त्रियांना एकत्र आणून, जर समजा त्यांना थोडी रक्कम बचत करण्याची सवय लावली आणि त्यातून त्यांच्या आर्थिक अडचणी पूर्ण करण्याकरता त्यांना सहाय्य केलं, तर सावकारांवरचं आपलं अवलंबित्व निघून जाईल. सावकारांमुळे होणारं आर्थिक शोषण थांबवता येईल आणि त्यातून तमिळनाडूमध्ये स्वयं बचत गटाची त्यांनी स्थापना केली. खरं बोलतं या कमी शिकलेल्या स्त्रीकडून अशा प्रकारच्या उपक्रमाची कोणाला अपेक्षा असेल हो? परंतु पुन्हा एकदा सांगतो, शिक्षणाचा कल्पकतेशी, प्रतिभेशी संबंध नाही, कृतीशी तर मुळीच नाही. हा संपूर्ण संबंध आपल्या मानवी मनाच्या प्रतिभेच्या आविष्काराशी आणि निर्धाराशी आहे. यामुळे मदुराई पिल्ले स्त्री या समाजसेविकेने अनेक लोकांच्या जीवनामध्ये आनंद आणला, त्यांना आर्थिक परावलंबित्वापासून मुक्त केलं. पण एकच कल्पना वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सुचू शकते. कधी कधी जुन्या कल्पनांवर आपण नवीन प्रकारे विचार करतो. कधी कधी प्रस्थापित कल्पनांचा आपण वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करतो. कधी कधी नवीन कल्पना, नवीन सिद्धांत आपल्या डोळ्यापुढे येतात. तर नवीन समस्या सोडविण्याकरता नवीन मार्गांचा आपण शोध घेत असतो. असे अनेक प्रकारे कल्पनेचे आविष्कार आपल्याला दिसून येतात. एकाच विशिष्ट पद्धतीने चाकोरीतूनच कल्पना पुढे येत असतात असं मानण्याचं काही कारण नाही. याचं आणखीन एक उदाहरण देता येईल. आज आपला हा जो संवाद होत आहे,
याचं कारण गुगल नावाचं नेटवर्क आहे. लॅरी पेज आणि सर्जे स्टॅनफोर्ड या दोघांनी जर समजा याचा आविष्कार केला नसता, तर करोनासारख्या या भीषण संकटाच्या काळात मी तुमच्याशी संवाद करू शकलो असतो का? के के मोहम्मद या थोर व्यक्तीचं नाव अतिशय आदराने घ्यायला पाहिजे. भारतातल्या अनेक शिल्पकला, मंदिरं यांचा विध्वंस झाला हे आपल्याला माहिती आहे. पण त्यांचा शोध घेऊन त्यांच्या संरक्षणाकरता, संवर्धनाकरता कोणी प्रयत्न केला पाहिजे, हा विचार फारच कमी लोकांना सुचला असेल. के के मोहम्मद ह्याच्यापैकी एक आहे. कदाचित त्यांचं नाव आपल्याला राम जन्मभूमीमुळे देखील माहिती असेल. अशा व्यक्तींना अशा व्यक्तींनी की ज्यांनी आपल्या कला, जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न केला, जुन्या समस्या नवीन पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदरच असला पाहिजे. आणखीन एक उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे. समस्या असतात प्रत्येक भागात, प्रत्येक देशात, प्रत्येक काळात असणार. समस्या कधीच संपणार नाही. पण समस्या संपणार नाही म्हणून त्यांना सोडविलेच नाही पाहिजे, असं मात्र नाही. स्मिता आणि रवींद्र कोल्हे नावाच्या वैद्यक दंपत्यांनी आदिवासी मेळघाट भागातील लोकांच्या समस्या सोडविण्याचा जणू काही एक चंगच बांधला. त्यांच्या आरोग्यविषयक सेवा सोडविल्या पाहिजेत. त्यांना चांगल्या आणि योग्य प्रकारच्या स्वस्त घरांची रचना करून देता आली पाहिजे. त्या भागातल्या साधनांचा योग्य वापर करून तेथे जीवन आणि रोजगार कसा निर्माण करता येईल यासारख्या अनेक प्रकल्पांमध्ये त्यांनी सहभाग दिला आणि त्यातून हजारो आदिवासींच्या जीवनाला नवीन आयाम मिळाला आहे. ही गोष्ट किती महत्वाची आहे. त्यांचं हे कार्य पाहून सरकारने त्यांना 2019 साली पद्मश्री हा पुरस्कार देखील दिला. परंतु एक लक्षात घ्या की या कल्पना शक्तीच्या विकासात बरेच वेळा अनेक सांस्कृतिक घटक विरोधक म्हणूनच पुढे राहतात. कधी कधी आपल्या मनात आलेला विचार आपल्या समाजाला, आपल्या धर्माला, आपल्या पंथाला, आपल्या विचारशैलीला पटणार नाही, अशी आपल्याला भीती वाटते. कधी कधी समाजातील काही प्रस्थापित विचारसरणी आपल्याला विरोध करतील, त्या कल्पना पुढे येऊ देणार नाही असंही आपल्याला वाटतं. समाजात असणाऱ्या अनेक मान्यताप्राप्त संस्था, वरिष्ठ मंडळी, प्रस्थापित मान्यताप्राप्त नेते किंवा विचारवंत यांच्यापेक्षा आपला विचार वेगळा आहे आणि म्हणून त्याला विरोध होईल अशी भीतीही असते. आणि या सर्व कारणांमुळे अनेक वेळा कल्पक व्यक्ती आपला विचार योग्य प्रकारे मांडण्यात असमर्थ असतात किंवा धाडस करीत नाही. कल्पनाशक्ती वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करू शकते. कधी कधी मूलभूत वाटणाऱ्या समस्या, ज्या समस्या काही विशिष्ट कारणांमुळे निर्माण होतात, त्यांच्याबद्दल प्रयोग, संशोधन आणि आविष्कार केल्याशिवाय ज्या सोडवल्या जाऊ शकत नाही, अशा मूलभूत स्वरूपाच्या समस्या सोडविण्याकरता कल्पनाशक्तीची गरज असते. कधी नवीन सिद्धांत मांडण्याकरता, तर कधी नवीन उपकरण शोधण्याकरता, नवीन साधनं शोधण्याकरता, नवीन प्रयोग, नवीन यंत्रणा प्रस्थापित करण्याकरता, नवीन विचार मांडण्याकरता अनेक प्रकारच्या क्षेत्रांमध्ये प्रतिभेची आवश्यकता असते. कधी कधी या मूलभूत समस्या आपल्या जीवनाशी निगडीत असतात. आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहित नसेल तर गडचिरोली चंद्रपूर परिसरामध्ये सिकल सेल नावाचा एक आजार आहे. अत्यंत भयावह आहे. परंतु डॉक्टर सुदाम काटे यांनी या रोगाचं निदान केवळ केलं नाही, तर या रोगावर काय उपाययोजना केली पाहिजे याचा करता त्यांनी प्रयोग केले आणि अत्यंत अल्प दरामध्ये सोपी साधी उपाययोजना त्यांनी शोधून काढली. त्यामुळे हजारो लोकांच्या जीवनाला आनंद मिळालेला आहे. ज्या प्रकारची प्रतिभा आपल्याला आवश्यकता असते त्याचे अनेक प्रकार आहेत. कधी कधी नवीन सिद्धांत, मग तो न्यूटन सारखा व्यक्ती अ, गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताच्या स्वरूपात मांडत असतो, तर कधी कधी नवीन उपकरणं, नवीन कल्पना, जसे की पिरियॉडिक टेबल आपल्या पुढे आहेच. कधी कधी नवीन उपकरणांची, नवीन यंत्रांची निर्मिती होते. ग्राहम बेलनी शोधलेला टेलिफोन असेल, तर कधी नवीन विचार. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. आपण आज पोस्टाचं तिकीट आतापर्यंत वापरत होतो, परंतु पोस्टाचं तिकीट ही कल्पना खरोखर सोपी आहे का हो? रोलँड हिल नावाच्या माणसाने जेव्हा या कल्पनेचा विचार केला, त्यावेळेला त्याला लोकांनी विड्यातच काढलं. आपण पैसे भरून पत्र पाठवायची गरजच काय? लोक ज्याला पत्र हवं आहे त्यांनी त्याचे पैसे भरावे, असा विचार त्या काळात युरोपात होता. अशा प्रकारच्या विचारांवर मात करून एखादा नवीन व्यवस्था प्रस्थापित करणं, याला कल्पनाशक्तीची नितांत आवश्यकता असते. मग एखादा व्यक्ती कल्पक कसा होतो? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा त्याच्या कल्पक विचारांना कोणीतरी प्रोत्साहन देणारं, त्याच्या घरातले, त्याचे वरिष्ठ, त्याचे शिक्षक असतात त्यावेळेला. जर प्रत्येकच वेळा गप्प बैस तुला काही समजत नाही, अशा प्रकारच्या धाकधक्कापेक्षा दाखविणारी वृत्ती असेल, तर लोकांच्या मनातली प्रतिभा, कल्पनाशक्ती हळू मंदावते आणि नंतर मृतावस्थेत जाते. दुसरं महत्वाचं म्हणजे ज्यांनी एखाद्या व्यक्तीने नवीन प्रयोग केला असेल, तो चुकलाही असेल, त्यात त्रुटी असतील, त्यात दोष असतील, तरी देखील त्याचं स्वागत करण्याची समाजाची आणि परिसरातल्या लोकांची वृत्ती असली पाहिजे. प्रत्येक चांगल्या गोष्टीचं स्वागत ज्या समाजामध्ये होतं, त्या समाजामध्ये प्रतिभेचं नक्कीच अधिक चांगल्या प्रकारे आविष्करण होत असतं. केवळ चांगलं
वातावरणच आवश्यक नाही, तर एखादा नवीन प्रयोग करण्याकरता योग्य साधनांची उपलब्धता आणि सहाय्य करण्याची वृत्ती देखील पुढाकार घेण्याची वृत्ती देखील समाजात असली पाहिजे. ज्या व्यक्तीमध्ये विशिष्ट क्षमता आणि पात्रता असेल, त्याचं कधीही तेजोभंग होणार नाही, अशा प्रकारे त्या व्यक्तीला योग्य स्थान आणि संधी देण्याची समाजाची तत्परता असली पाहिजे. प्रतिभेचा आविष्कार होण्याकरता ज्ञानाची तर नितांत आवश्यकता आहेच, कौशल्याची आहे. या कौशल्याचा आणि ज्ञानाचा विकास करण्याची पद्धती ज्या समाजात असेल, मग उत्तम शाळा असतील, विद्यापीठे असतील, प्रयोगशाळा असतील, संशोधनपर संस्था असतील, त्या समाजात प्रतिभेचा नक्कीच चांगल्या प्रकारे विकास होत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यापाशी काहीतरी नवीन करण्याची क्षमता आहे, हे मला अभिमानाने सांगण्यासारखी परिस्थिती जर समाजात नसेल, जर मला कोणाची तरी भीती वाटत असेल, कोणाचं तरी दडपण वाटत असेल, तर अशा प्रकारच्या प्रतिभेचा योग्य आविष्कार होत नसतो. याचं एक उदाहरण आपल्याला बाबूलाल दहिया नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून पाहता येईल. सतना जिल्ह्यामध्ये राहणारे बाबूलाल दहिया यांनी परंपरागत पद्धतीने आणि ऑर्गॅनिक शेती कशी करता येईल, ज्यामुळे तेथील वन्यजीव जीवनाचं कसं संरक्षण करता येईल, वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्मिळ आणखीन संकटग्रस्त असणाऱ्या वनस्पतींचं आणि साधनांचं संरक्षण कसं करता येईल, याच्यावर प्रयोग केला. बाबूलाल दहिया हे काही MSc ऍग्रिकल्चर झालेले नव्हते, पण कृषीमध्ये असणाऱ्या नितांत रुचीमुळे आणि प्रयोगशील वृत्तीमुळे ते पुढे आले. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कधी कधी व्यक्तिगत अडचणी सुद्धा आपल्यातल्या प्रतिभेला पुढे येऊ देत नाही. मला मी हे काम करताच कामा नये. मी जर हे यामध्ये अपयशी झालो तर लोक मला हसतील. माझ्यापाशी तेवढी क्षमता आहे का, याच्याबद्दल माझ्या मनात संदेह आहे. आपल्या मनातला संदेह, आपल्या मनात असणारी भीती, लोकांच्या अपयशाच्या भीतीपोटी होणारा एक प्रकारचा आत्मविश्वासाचा अभाव, या सगळ्याच गोष्टींमुळे प्रतिभेचा योग्य तो आविष्करण होत नाही. कधी कधी चांगल्या कल्पना, चांगले विचार, चांगल्या संशोधनाची क्षमता असणाऱ्या व्यक्ती केवळ लाजाळू असल्यामुळे, समाजाबद्दल, इतरांबद्दल असणाऱ्या भीतीमुळे किंवा अपयशाच्या दडपणापायी आपले विचार व्यक्त करू शकत नाही, आणि त्यामुळे त्यांच्यापाशी जरी प्रतिभा असली, कल्पना असली, क्षमता असली, तरी देखील त्यांच्या प्रतिभेचं योग्य ते आविष्करण होऊ शकत नाही. उलट प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्यापाशी असणाऱ्या प्रतिभेचा पूर्ण वापर करण्याची ज्या व्यक्तीमध्ये क्षमता आणि तत्परता असेल, आत्मविश्वास असेल, अशा व्यक्ती निश्चितच पुढे जातात. ओंकार कुमार भारती या व्यक्तीने कुत्रा चावल्यानंतर ज्या प्रकारच्या अडचणी लोकांना येतात, त्याच्यावर जी लस आहे, जी आपण आतापर्यंत विदेशातून भारतात आणत होतो, त्या लसीकला पर्यायी लस शोधण्याचा प्रयत्न केला आणि अत्यंत अल्प खर्चामध्ये कुत्र्यांच्या पासून होणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी एक चांगल्या दर्जाची लस त्यांनी तयार केली. त्याला केवळ WHO मान्यताच दिली नाही, तर जगभर आज ही लस उपयोगात आणली जाते आणि भारताला याच्याकरता मोठा गौरव प्राप्त झालेला आहे. त्यांना देखील पद्म पुरस्कार मिळालेला आहे. कधी कधी भावनात्मक अडचणींमुळे सुद्धा व्यक्ती आपल्या प्रतिभेचा आविष्कार करू शकत नाही. आपल्या परिचयातल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे, आपल्या आवडीच्या गोष्टी न झाल्यामुळे, आपल्याला कोणतरी आपल्याला सातत्याने टीका करत आहे, आपल्या यशाबद्दल लोकांनी उपहास व्यक्त केला आहे, अशा अनेक कारणांमुळे लोक आपल्यातल्या प्रतिभेचा आविष्करण करू शकत नाही, आपल्या प्रतिभेला योग्य प्रकारे व्यक्त करू शकत नाही. प्रतिभेबद्दल असणारी ही उदासीनता कधी कधी व्यक्तिगत स्वरूपाच्या वाईट अनुभवातून येत असते, परंतु त्यावर मात करण्याकरता, आपला आत्मविश्वास प्राप्त करण्याकरता, त्याला चांगल्या प्रकारे व्यक्त करण्याकरता अनुकूल वातावरणाची आणि प्रोत्साहनाची गरज असते. परिसरातल्या अनेक अडचणी व्यक्तींना चांगला, यशस्वी, कल्पक व्यक्ती होण्यापासून प्रतिबंधित करीत असतात. काही समाजांमध्ये व्यवसायाबद्दल, उद्योगाबद्दल उदासीनतेची वृत्ती असते. एक काळ होता जेव्हा भारतामध्ये असं मानलं जायचं की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. परंतु ती परिस्थिती नंतर उलट झाली. परिणामतः व्यापार करणारा, व्यवसाय करणारा व्यक्ती साहसी नाही तर वेडा मानला जाऊ लागला. ज्या समाजामध्ये अशा प्रकारे आपण चांगल्या गोष्टींना, चांगल्या उपक्रमांना तुच्छ मानायला लागतो, त्याच्यावर टीका करायला लागतो, त्या समाजात फारसं गुणवत्तेचं चीज होत नाही, कल्पकतेचं चीज होत नाही. मी तुम्हाला याचं एक उदाहरण देऊ इच्छितो. आपण कधी 12वीच्या गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांच्या मुलाखती वाचल्या असतील, तर त्याची 2च उत्तरं असतात. तुला पुढे काय व्हायचंय? डॉक्टर, इंजिनियर, इंजिनियर, डॉक्टर. कोणाला डिटेक्टिव्ह व्हावंसं वाटत नाही, पोलीस ऑफिसर व्हावंसं वाटत नाही, लेखक व्हावंसं वाटत नाही, कवी व्हावंसं वाटत नाही. असं का होत असेल? आपल्या परिसरातल्या या बंधनांमुळे. जोपर्यंत आपण या परिसरातल्या या बंधनांना काढून टाकत नाही, कोणताही व्यवसाय, कोणतंही क्षेत्र टाकाऊ नाही, त्याज्य नाही, टीकास्पद नाही,
तर त्याच्यामध्ये सन्मान आहे. ज्याच्यामध्ये माणसाला आपल्या कल्पकतेचा, कौशल्याचा वापर आणि अभिव्यक्ती करता येते, ते प्रत्येक क्षेत्र स्वागतार्ह आहे. असा विचार जोपर्यंत आपण मानत नाही, तोपर्यंत निश्चितपणे व्यक्तीला आपल्या क्षमतेचा चांगला वापर करता येणार नाही. धरमपाल गुलाटी या व्यक्तीचं नाव आपण ऐकलंच असेलच, पण त्याला हजारो वेळा टेलिव्हिजनवर पाहिलं असेल. हा स्वतःच्याच कंपनीच्या जाहिराती स्वतःच करीत असे. एमडीएच मसाले, टांगेवाल्याचा व्यवसाय करणाऱ्या या व्यक्तीने एमडीएच मसाले नावाच्या कंपनीची स्थापना केली. 3-4 हजार कोटी रुपयांचा हा व्यवसाय झाला. हे कशामुळे झालं असेल? सातत्य, कल्पकता यांच्यामुळे झालं असेल ना. मग व्यवसायाला कनिष्ठ मानण्याचं, व्यवसायाला त्याज्य मानण्याचं कारण तरी काय? आपण आपल्या अशा प्रकारच्या भावनिक अडचणींमुळे अनेक लोकांना चांगल्या कल्पनांपासून वंचित करत असतो. म्हणून आता एक शेवटला मुद्दा सांगायचा म्हणजे, जर आपल्याला कल्पक आणि प्रतिभा संपन्न व्हायचं असेल, तर 6 महत्त्वाचे गुण आपल्यामध्ये, आपल्या परिचयाच्या व्यक्तींमध्ये, मुलाबाळांमध्ये विकसित करण्याचा आपल्यापैकी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. सगळ्यात पहिलं तर, कोणतंही कार्य, कोणतंही क्षेत्र त्याज्य नाही, वाईट नाही. ज्या क्षेत्रामध्ये आपल्या प्रतिभेचा, बुद्धिमत्तेचा, कौशल्याचा वापर होऊ शकत असेल, ज्याच्यामुळे आपण सक्षम होणार असू, असं प्रत्येक कार्य आपण केलं पाहिजे. साहसी वृत्ती आणि नवीन उपक्रम करण्याचा विचार हा नेहमीच स्वागतार्ह मानला पाहिजे. अपयश येणं वाईट नाही, प्रयत्न न करणं वाईट आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक अनुभव, प्रत्येक क्षेत्र आपल्याला काहीतरी नवीन ज्ञान, नवीन संकल्पना, नवीन दृष्टी देत असते. अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे. आपल्या मनात आलेला विचार कितीही साधा वाटला, कितीही हिणकस वाटला, तरी तो प्रभावीपणे, कल्पकपणे आपण व्यक्त करू शकलो पाहिजे. विचारांचा अभिव्यक्तीला कोणत्याही प्रकारचा अडथळा, अडचण असू नये. आपल्यावर कोणीही कितीही टीका केली, तरी मागे न हटता आपण पुढे जाण्याचा निर्धार ठेवला पाहिजे. आपल्यातल्या गुणवत्तेला, कौशल्याला आपण नेहमीच विकासाची, व्यक्त करण्याची संधी दिली पाहिजे. अशा प्रकारची संधी जेव्हा समाजात मिळते, समाज उपलब्ध करून देतो, तेव्हा तेव्हा त्या समाजातल्या व्यक्तींचा, कौशल्याचा, गुणाचा खरंच योग्य तो उपयोग समाजाला होत असतो. राजगोपालन वासुदेवन यांचं उदाहरण मला सांगायला पाहिजे. आपण प्रत्येक जण प्लास्टिक हा एक सध्या आपल्यापुढे असणारी मोठी समस्या आहे असं मानतो. पण या समस्येवर उपाय काय हो? राजगोपालन यांनी प्लास्टिकच्या विटा तयार केल्या आणि या विटा रस्ते बांधण्याच्या कामात येऊ लागल्या. परिणामतः आज 5,000 किलोमीटरपेक्षाही अधिक लांबीचे रस्ते राजगोपालन यांच्या या नवीन आविष्कारामुळे तयार झाले आणि अत्यंत अल्प खर्चात तयार झालेले आहे. प्रतिभा वाढवायची असेल तर काही गुणांचा आपण विकास केला पाहिजे. एकतर आपण आपल्या स्वातंत्र्याचा, क्षमतेचा, साहसाचा योग्य तो वापर केला पाहिजे. आत्मनिर्भर होण्याची वृत्ती जोपासली पाहिजे. परिसरातल्या वास्तवाला समजून प्रत्येक वास्तवापासून नवीन काहीतरी शिकण्याची आणि आव्हानांना स्वीकारण्याची मानसिकता आपण जोपासली पाहिजे. बरेच वेळा आपल्याला असं वाटतं की जेव्हा आपली परिस्थिती समाधानकारक नाही, प्रतिकूल आहे, त्यावेळेला आपण नवीन काही करू शकत नाही. परंतु असं नसतं. मुरलीकांत पेटकर या नावाच्या व्यक्तीला युद्धामध्ये लढताना त्याचे दोन्ही पाय गेले. 65च्या लढाईमध्ये दोन्ही पाय गेल्यामुळे तो सेनेतून निवृत्त झाला. आता पुढे काय, हा प्रश्नच होता. परंतु त्यामुळे मुरलीकांत पेटकर हे थांबले नाहीत. तर त्यांनी आपल्यापाशी असणाऱ्या गुणांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर कसा करता येईल याचा विचार करणं सुरू केलं. क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि 72 साली झालेल्या पॅराप्लेजिक ऑलिम्पिक्समध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदक त्यांनी मिळवून दिलं. आणि त्यानंतर अशा प्रकारच्या युवकांना, व्यक्तींना की जे युद्धामुळे, कोणत्या अपघातामुळे अपंग झाले आहेत, क्रीडा क्षेत्रात कसं आपलं स्थान मिळवता येईल याच्याकरता मार्गदर्शन देणारं केंद्रही सुरू केलं. मग आपण ही प्रतिभाशाली वृत्ती आपल्या मुलांमध्ये, सहकाऱ्यांमध्ये जोपासू शकतो का? तिचा विकास करू शकतो का? याचं उत्तर निश्चितपणे होय असं आहे. त्याच्याकरता एक सकारात्मक वृत्ती हवी. प्रत्येक समस्येचं उकल आणि आकलन करण्याची तयारी असायला हवी. आपल्या मनात असणाऱ्या प्रत्येक कल्पनेला योग्य प्रकारे अभिव्यक्त करण्याची आपण संधी शोधली पाहिजे. सातत्य, एकाग्रता, कल्पनाशक्ती आणि विचारांचा योग्य वापर, विचारांची विविधता, बुद्धिमत्तेचा वापर यासारख्या गुणांचा जर आपण योग्य जोपासना केली, तर आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती सशक्त, प्रतिभासंपन्न, समाजोपयोगी तर होऊ शकतोच, पण काहीतरी नवीन करू शकतो. असे अनेक व्यक्ती आहेत आपल्या परिसरामध्ये की जे अशा प्रकारे आपल्या क्षमतेचा योग्य तो वापर करीत असतात. मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो. या योगा गार्डन मध्ये श्री बोकील आणखीन राजकुमार मालू यांनी लहान मुलांकरता मार्गदर्शनपर खेळ आणखीन मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुरू केला आहे. त्यातून त्या मुलांना नवीन विचार, नवीन कल्पना मिळू शकतात, नवीन चांगलं मार्गदर्शन मिळू शकतं. आपल्यापैकी प्रत्येकापाशी अशी क्षमता आहे.
मग या क्षमतेचा आपण अधिक कल्पकतेने प्रभावीपणे कसा वापर करू शकतो याचा विचार करायला काय हरकत आहे. समाजात समस्या आहे म्हणून तक्रारी करणं सोपंच आहे. सरकार काही करत नाही म्हणून सरकारबद्दल नाराजी उदासीनता व्यक्त करणं ही योग्यच आहे. परंतु या समस्या सोडविण्याकरता माझ्या स्तरावर माझ्या क्षमतेचा कल्पनेचा मी काही वापर करू शकतो का, असा विचार जर आपल्या मनाला स्पर्श करून गेला तर कदाचित या समस्या आपण अधिक चांगल्या प्रकारे सोडवू शकू असं मला वाटतं. धन्यवाद. कोणाला काही विचारायचं आहे? हा सर, खूप छान झालं लेक्चर. माझा एक प्रश्न होता सांगा. की आपलं उपजत प्रतिभा आणि प्राप्त प्रतिभा यामध्ये काय फरक असू शकेल? फार काही फरक नसतो. उपजत प्रतिभा माणसाला एका उंचीवर सहजपणे नेऊन ठेवते, पण त्याच्या पलीकडचा प्रवास हा प्रयत्नपूर्वक केलेल्या प्रतिभेनेच होत असतो. तुम्हाला याचं एक उदाहरण मला देता येईल. आपण विलियम शेक्सपियरचं नाव ऐकलं असेल. त्यांनी किती नाटकं लिहिली आपल्याला माहिती आहे का? कदाचित माहित नसेल तर मी सांगतो. त्याचं उत्तर तसं सांगायचं झालं तर 37च आहे. प्रत्यक्षात त्याचं खरं उत्तर 0 असंही आहे. शेक्सपियरच्या अगोदर ही सर्व नाटकं उपलब्ध होती. हे सर्व कथानकं उपलब्ध होते, पण त्यांना योग्य स्वरूपात आणि योग्य पद्धतीने व्यक्त करण्याचं कौशल्य शेक्सपियरमध्ये होतं आणि त्याच्यामुळे तो एका महान उंचीवर पोहोचला. साहित्याला त्याने मोठ्या उंचीवर नेलं. केवळ एखाद्या नवनिर्मितीची उपजत प्रतिभा असणं पुरेसं नाही. तिची जोपासना, तिचं संगोपन, तिचा विकास कसा झाला आहे, त्याच्यातून तो व्यक्ती किती कौशल्य संपन्न झालाय हे जास्त महत्वाचं असतं. फोटोग्राफी कदाचित एखाद्या माणसाला उपजतपणे चांगली करता येईल, पण त्याला जितकं चांगलं प्रशिक्षण मिळते तो तितका उत्तम फोटोग्राफर होत असतो. ओके. आणि दुसरा एक असा प्रश्न होता की आपण खूप सुंदर शब्द वापरला, जुगाड. तर बऱ्याच वेळेस मी पाहतो भारतीय लोक खूप चांगल्या पद्धतीनं जुगाड करतात, परंतु जागतिक स्तरावर त्याला मान्यता मिळत नाही. स्वाभाविक आहे की जे गोष्ट आपण जुगाड म्हणजे तोडून मोडून केलेली असते त्याला जागतिक स्तरावर मान्यतेची आवश्यकता नाही. त्यांनी आपल्या समस्या सोडविल्या जातात किंवा नाही हे अधिक महत्वाचं आहे. आणि तुमच्या लक्षात आणून देणं मला आवश्यक वाटतं की साऊथ कोरिया, जपान आणि चीन या देशांनी अशाच प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून सुरुवातीला अनेक नवीन उपकरणं उत्पादनं निर्माण केली. त्याच्याकडे कदाचित पाश्चात्य जगाने उपहासानेच पाहिलं असेल. पण आज हे सर्व देश पाश्चात्य जगापुढे मोठं आव्हान म्हणून निर्माण झालेले आहे आणि त्याच्यातून त्यांनी मोठी आघाडी घेतली हेही आपल्या लक्षात आलं असेल. थँक्यू सर. प्लीज. अजून कोणाला काही विचारायचं आहे का? थँक्यू. धन्यवाद. बंद करतोय.